हॅलो, हॅलो. जे आले त्यांना खूप खूप स्वागत त्यांचं. आज शनिवारची संध्याकाळ तुम्ही आमच्यासाठी राखून ठेवलीत ह्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही नेहमी इथे येतात दर महिन्याच्या 1 तारखेला बोलपटसाठी राखून ठेवतात ती इव्हनिंग. हे बघून आम्हाला खरं तर खूप आनंद होतो मला आणि शर्वरीला. अजूनही आम्हाला आज बरीच नवीन लोक आहेत आणि बऱ्याच लोकांनी रजिस्टर केलं होतं. पण अजूनही आम्हाला असे प्रश्न येतात, की आम्ही हिंदीमध्ये करू शकतो का? किंवा मी लिहिलंय मी इंग्लिशमध्ये करू शकते का? तर इंग्लिश आणि हिंदीसाठी खरं तर अनेक ओपन माईक आहे. तुम्ही साधा Google सर्च केलात तरी तुम्हाला मिळतील. पण मराठीसाठी मुंबईसारख्या शहरात महाराष्ट्रामध्ये खूप कमी ओपन माईक आहे. आणि मराठीमध्ये जे लिहिता आहेत किंवा परफॉर्म करायची इच्छा आहे, ह्या ह्या अशा कलाकारांसाठी हा एक हक्काचा मंच आहे. जो मी केतकी, माझी ओळख, आणि शर्वरी प्रभू आज आपल्याबरोबर आहे. तर आम्ही दोघींनी मिळून हा चालू केलाय. आमची भेट पण अशाच एका ओपन माईक मधनं झाली. आणि तेव्हा मला लक्षात आलं, की मराठी सीनमध्ये थोडंसं काहीतरी मिसिंग आहे. तर म्हणून त्या भेटीमध्ये बोलपटचा जन्म झाला आणि म्हणून हा बोलपट ओपन माईक फक्त मराठी साहित्यासाठी आहे. मराठी कविता करू शकता, स्टोरी टेलिंग करू शकता, कॉमेडी करू शकतात, म्युझिक करू शकतात, पण फक्त मराठीच हवा आणि स्वरचित हवा, एवढाच अट्टाहास. बाकी काही नाही. बाकी हा मंच जरी आम्ही सुरू केला असेल तरी तो तुमचा आमचा सगळ्यांचाच आहे. तर ही तर झाली बोलपटची ओळख. मी स्वतः केतकी आहे. मी सायकोलॉजिस्ट आहे. शर्वरी को फाउंडर आहे बोलपटची. आणि आम्ही दोघेही खरं तर सायकोलॉजिस्ट आहोत, प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट आहोत. तिचं स्वतःचं म्युझिकवरती खूप प्रेम आहे आणि मेंटल हेल्थ तिचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि दोन्हीचा संगम करून तिने एक सोलो शो केलाय, ज्याचं नाव आहे हाले दिल कहो. आणि तोही आता लवकरच येत आहे, त्यालाही तुम्ही येऊ शकता. पण आजचा कार्यक्रम बोलपटचा आहे आणि आजच्या कार्यक्रमात माझी बडबड एवढीच आहे. माझं आता फक्त अजून एकच काम बाकी आहे, ते म्हणजे आपल्या होस्टला इंट्रोड्यूस करायचं. आजचा होस्ट बोलपटमध्ये तर बरेच वेळ आलाय, त्यामुळे जे बोलपटला रेग्युलरली येतात त्यांना ओळख करून द्यायची खरं तर गरजच नाहीये. ऑफलाईन इव्हेंटलाही संदेश आलेला आहे. तर संदेश बोरहाडे तर मी स्वागत करते. त्याचं खरं तर काम बघितलं तर ते इतकं मोठं आहे. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टी केल्यात आणि त्यातल्या काहीच मी आता सांगणार आहे, कारण ती यादी खूप मोठी आहे. त्यांनी वयाच्या अगदी 18-19 वर्षी डान्स सुरू केलं महाराष्ट्राची लोकधारा ह्या ग्रुप बरोबर. आणि त्याच्याबरोबर त्यांनी थोडके नाही तर तब्बल 500 पेक्षा जास्ती प्रयोग केलेत. म्हणजे एवढे कार्यक्रम मी आयुष्यात बघितलेही नसतील. तर त्यांनी 500च्या वरती डान्स प्रयोग केलेत आणि त्यात त्यांनी बऱ्याच नामवंत कलाकारांविषयी बरोबर काम केलंय. त्यांच्याविषयी तू आम्हाला नक्की संदेश सांग. तुझ्या होस्टिंग करता करता आम्हाला ऐकायला आवडेल. आणि डान्स वरतीच न थांबता त्यांनी पुढे त्याची वाटचाल प्रिया बेर्डे बरोबर कोरिओग्राफीकडे वळवली. आणि मला ह्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं, की श्रीयुत गंगाधर टिपरे ही सिरियल खरं तर पुढे बोलायच्या आधी फक्त एक गाईडलाईन देते, की तुम्ही प्लीज कॅमेरा चालू ठेवा. आम्हाला तुमचे हसरे चेहरे बघायला खूप आवडतात आणि जो बोलतोय त्यालाही प्रोत्साहन मिळतं. फक्त एकच विनंती अशी आहे, की माईक म्यूट ठेवा. ही फक्त काळजी घ्या. माईक चालू राहतो, मान्य आहे सगळं. आपलं नाही लक्षात येत, मलाही नाही लक्षात येत कधी-कधी. पण एक छोटीशी काळजी घ्या प्लीज, की माईक म्यूट ठेवा. कारण परफॉर्मचं करतोय ना, त्याला खूप डिस्टर्बन्स येते आणि कार्यक्रमाची मजा निघून जाते हो. तर परत संदेशकडे येते. तर श्रीयुत गंगाधर टिपरे ही मला वाटतं प्रत्येक मराठी घरात नुसती बघितली नसेल तर ती अनेक वेळा पारायण केली असतील, अशी एक सिरियल आहे. आणि संदेश त्याच्यामध्ये एडी होता, हे सांगायला मला फार अभिमान वाटतो. ह्याचबरोबर त्यांनी बरीच ह्या कला क्षेत्रात कामं केलेली आहेत. आणि आता ही इज अ हार्डकोर फायनान्स गाय टर्न इट इन्शुरन्स. तर तर ही त्याची ओळख आहे. आणि संदेश, आय एम सॉरी इफ आय मिस्ड एनिथिंग. तर ते तो सांगेलच स्वतःहून. आणि आज तो उत्तम होस्टिंग करेल. तो आता आमचा चांगला मित्र झालाय. कार्यक्रम संपेपर्यंत तो तुमचाही जिव्हाळ्याचा मित्र होईल अशी आशा आहे. सो ओव्हर टू यू संदेश. आणि परत सगळ्यांचे खूप खूप स्वागत आणि खूप खूप आभार तुम्ही आल्याबद्दल. Thank you, Ketki, for the lovely introduction. Thank you. सर्वप्रथम तर मी आभार मानेल बोलपट केतकी ताई, शर्वरी ताई, की त्यांनी एक संधी दिली मला तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारण्यासाठी, बोलण्यासाठी. पण जसं ती म्हणाली, की संदेशनी खूप काहीतरी केलेलं आहे. डान्स असो, कोरिओग्राफी असो, असिस्टंट डायरेक्टर असो, किंवा आता सध्या मी इन्व्हेस्टमेंट मध्ये जॉब करत आहे.
तर मला असं वाटतं की हे एक मुख्य कारण असावं की खिचडी या विषयासाठी त्यांनी मला निवडलं होस्ट म्हणून. तर त्यांना असं वाटतं की यांनी बरेचसे वेगळे कामं केलेली आहेत. खिचडीमध्ये जसे वेगवेगळे पदार्थ असतात तसे अनेक वेगवेगळ्या रंगांची कामं केलेली आहेत. तर आपण याला होस्ट म्हणून उभं करूया. हा खिचडी या विषयाला खूप सुरेख किंवा सुंदर जातोय. तर कदाचित ते कारण असावं. पण ठीक आहे, कारण काही असू दे. मला आवडलं की मला तुमच्या समोर एक संधी मिळते गप्पा मारायला, बोलण्यासाठी. तुमच्या कविता ऐकण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. आणि आपण लवकरात लवकर सुरू करूया, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त कविता ऐकायला मिळेल, तुमचा अनुभव ऐकायला मिळेल, तुमच्या गप्पा ऐकायला मिळेल. सुरुवात म्हणून मी पण थोडासा प्रयत्न करणार होतो की आपण एखादी खिचडीवरती कविता लिहूया. माझ्या मित्राला विचारलं मी, अरे आपण काय करू शकतो, असं असं मला विषय मिळालाय. तुला अरे तुझ्या 4-5 कविता घे आणि त्यांना एकत्र सादर करून टाक. अरे 4-5 वेगवेगळ्या विषय आहे, त्यांना एकत्र सादर करून टाक, काय संबंध? त्यांनी मला असं उत्तर दिलं, अरे वाटाण्याचा शेंगदाण्याशी काय संबंध असतो का? बटाट्याचा शेवग्याच्या शेंग्याशी काय संबंध असतो का? वांग्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे का? तरी सुद्धा हे सगळे वेगवेगळे पदार्थ एकत्र येतात आणि तेव्हा एक सुंदर खिचडी तयार होते. तर तसंच तूही एक छान सुंदर ही कल्पना, संकल्पना लोकांसमोर ठेव आणि त्यांनाही नक्की आवडेल. खिचडीमध्ये जसे वेगवेगळे रंग असतात, वेगवेगळे चव असतात, तरी ते एकत्र येऊन त्याची स्वाद त्याचा सुंदर करतात किंवा लोकांनाही तो आवडतो. तर आपण मला असं वाटतं की खिचडी करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते तर अनुभव. अनुभव लागतो. खिचडी किती सुंदरशी, किती चांगली बनवायची लागली तर. तर मला असं वाटतं आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा अनुभवी लोकांपासून करूया आणि मला असं वाटते श्रीकृष्ण काका आणि शशिकला काकू, इफ आय एम टेकिंग द नेम राईटली, आपण त्यांच्याकडून सुरुवात करूया, जेणेकरून एक सुंदर अनुभव आपल्या पाठीशी येईल आणि खिचडीची रंगत अजूनही वाढेल असं मला वाटतंय. तर ताई, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्लीज सुरुवात करा. तुम्हाला जर आवडलं असतं तर नक्की करा. तुम्ही म्यूट मध्ये आहात का? नाव आय ऑडिबल? या यू आर क्लिअरली ऑडिबल ताई. पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. आणि खरोखर आजचा विषय म्हणजे खिचडी, म्हणजे खिचडीच, म्हणजे असं की खिचडीचे किती प्रकार आहे काय तुम्ही थोडं आधी सांगून टाकले. माझा विषय तोच आहे. मी आज कविता नाही, म्हणजे गोष्ट पण ऍक्च्युली नाहीये, पण अक्षरशः शाही खिचडी, अफलातून खिचडीचं वर्णन करणार आहे. पण त्याच्या आधी मी थोडं, खिचडी म्हणजे काय, खिचडी म्हणजे एक पेक्षा जास्त वस्तूंचं मिश्रण, एकत्रीकरण म्हणजे खिचडी, हाच अर्थ रोजच्या बोलचालमध्ये आपला आहे. आता खिचडी म्हणजे, अरे आपल्या डोक्यात सुद्धा किती विचारांची खिचडी सतत चालूच असते. किती भाव आहे ते या हृदयामध्ये, एक भाव नाही, एका वेळेला सगळ्या भावनांचा गोंधळ असतो. प्रेम, घृणा, हेट, आपलेपणा, परकेपणा आणि सगळं, म्हणजे किती कितीतरी एकाच वेळेला येतात. आणि एखादा पिक्चर आपण पाहायला जातो आणि शेवटी आपण काय सांगतो, अरे सगळा मसाला गोळा केलाय, खिचडी होऊन गेली, अगदी आलाच खिचडी. म्हणजे हा शब्द असा आहे की चांगल्या अर्थाने पण घेतला जातो आणि वाईट. खिचडी हे चांगली पण आहे आणि असं कोणाची थोडी क्रिटिसाइज करायचं असेल की नाहीये, चांगलं नाही, खिचडीच सगळी, तर ते पण आहे. आपण पुढे ओपन माईकला द्यायचं असेल ना, आपल्या खूप कविता, खूप स्टोरी असेल ना, कोणाला हो न हो, मला तर इतका गोंधळ होतो, ही करू की ती करू, ती करू की ती करू, ही स्टोरी करू की ती करू. आज असं मी किती वेळ प्रयत्न केला कविता लिहायचा, पण मला नाही सुचली खिचडीवर कविता लिहायला. आणि म्हटलं अरे मी खिचडीवर बोलतेच ना, आणि ते आपोआप सुचत गेलं आणि माझ्या डोक्यात आलं. आता आपण, मी ते आधी सांगितलं की ओपन माईकला जातो तरी आपल्याला होतं असं. आणि आता मी मूळ मुद्द्यावर येते. खिचडी, खिचडी म्हणजे काय, साधी पण खिचडी असते, तरतरची पण असते, आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी त्या वेगळ्या असतात. आणि मुख्य म्हणजे कसं की आपण थकून आलो, बाहेर कामावरनं खूप आलो, बाहेर पार्टी लग्न कार्यात जाऊन आलो, प्रवास करून आलो, तर टाका खिचडी गद्दा. आता तर कुकर मध्ये, म्हणजे पटकन 2 मिनिटात होते. पण आजारी माणसाची खिचडी म्हणजे डॉक्टर सांगेल अगदी साधी, काही नाही त्याच्यावर, ती खिचडी. बरं, घरात सगळ्यांच्या आवडीनिवडीची, तुरीची डाळीची हवी, मुगाची हवी, चण्याच्या डाळीची हवी, हिंग हवा, लसूण हवा, फोडणी हवी, हे प्रकार आले. सगळ्यांचे अलग अलग असतात म्हणे. पण मी जी खिचडी सांगणार आहे ती आज, ती कशी खिचडी सांगणार आहे, शाही खिचडी, अगदी अफलातून. तिचं वर्णन मी करीन, खरं तुम्हाला कळेल की खिचडी म्हणजे काय. आणि मी सांगते की नक्की वर्णन करता करता तुम्हाला असं वाटेल की ही खिचडी घरी जाऊन केलीच पाहिजे आपण, तरच आपल्याला समाधान होईल.
आता सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल की पहिले सगळी धान्य म्हणजे गहू, मकई, बाजरा, नाचणी, ज्वारी हे सगळ्याच्या सांजे घेऊन मंद आचेवर भाजायचं बरं का, अगदी मंद आचेवर. मग भरपूर होणार ते एवढं सगळं मिक्सर केलं तर. मग तांदूळ हे घेतलं म्हणजे तांदूळ आलेच. मग सगळं डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ, चवळीची डाळ आणि सगळं सालाची डाळ, आणखीन तुम्हाला काही हवं असेल तर टाका. मग त्याच्यानंतर आलं त्या डाळीमध्ये सगळे मसाले, लवंग, दालचिनी, विलायची, काळी मिरे, तेजपत्ता हे सगळं आलंच. आणि मग लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आलीच. थोडेसे काजू, बदाम, किसमिस आणि शेंगदाणे आणि सगळ्या भाज्या, कांदा, बटाटा, मटार, आणखी फ्लावर, सिमला मिर्च लाल बाजूला राहू द्यायची हा, म्हणजे तिचा रंग आणखी वेगळा येईल. आणि दुसऱ्या भाज्या आल्याच, गाजर आलं, सगळं जेवढं टाका असेल तुम्ही टाकू शकता, सुरण टाका, हे सगळं टाकायचं. थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि जराशे थोडेसे तेलात फोडणी द्यायची, जास्त नाही, कारण पुढची फोडणी तर फार मजेदार आहे, अफलातून आहे. फोडणी द्यायची, हे सगळे धान्य टाकायचे, भरपूर पाणी, कारण ही खिचडी कशी अफलातून खिचडी अशी गचका नको हा, एकदम सुट्टी रसदार, दाणा दाणा दिसला पाहिजे, पण अशी चिपकलेली नको. हे सगळं याच्यात टाकून द्यायचं. हळद टाकायचं, धण्या जिऱ्याची पूड टाकायची, शिवाय गरम मसाला टाकायचा आणि कढीपत्ता टाकायचा. फोडणी थोडीशी देऊन हे सगळं टाकून द्यायचं. एक शिटी होऊ द्यायची, गॅस बारीक करायचा, 5 मिनिटांनी बंद करायची आणि तेवढ्यात नारळ खवायचं, डाळिंब सोलायची, कोथिंबीर चिरून बारीक ठेवायची आणि तुम्ही जे आणखीन तुम्हाला सगळं तयार करायचं, सिमला मिर्च बारीक लाल चिरून ठेवायची. आणि मग सगळी तयारी झाली, वाटतंय की कुकर आता उघडतोय, की मग तुम्ही कढई ठेवा, त्याच्यावर 4-5 चमचे सगळे चांगलं मस्त घरगुती साजूक तूप ठेवा आणि कुकर उघडा. त्याच्यामध्ये ती जी तुम्ही साय घोटली आहे ना, ती अशी ओतून रंगबिरंगी साय, पांढरी गोल 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 टाका, असं चक्र अगदी, आणि परत झाकण लावून द्या. अरे काय तो वास, काय वास असा तोंडात नाकात सगळा जाऊन राहिला, असं होतं कधी ताटात मिळेल ती खिचडी खायला. आणि मग तुपामध्ये जिरे टाका, हिंग टाका, लाल शिमला मिर्च अख्खी टाकायची हा, आणि गॅस बंद करा. भरपूर कढीपत्ता टाका, ती काश्मीरी मिरचीची पावडर लाल चटक भरपूर 2 चमचे, आणि कुकर उघडून ती फोडणी होता. छान तो आवाज आणि तो वास असा दरवळतो, आजूबाजूला असा नुसता सुगंध पसरतो हा त्या खिचडीचा. आणि मग तुम्ही जोरात ओरडा, चला रे ताटपाटा घ्या, गरम गरम शाही खिचडी यायला या, अफलातून खिचडी खायला. तेवढ्याच दरवाज्यावर थाप ऐकू येते एकदम, अरे काय बनवलंय, खूप छान वास येतोय. आता तुम्ही कसं नाही म्हणणार, हो काकू मी तुम्हाला द्यायला येणारच होते, हो मला माहिती तुम्हाला खूप आवडेल ही खिचडी म्हणून. मग तेवढ्यात फ्लॅट म्हणजे वरचा मजला, फ्लॅट म्हणजे 7-8 फ्लॅट किंवा गोलमध्ये सर्कलमध्ये फ्लॅट भरपूर 3-4 दरवाजातनं आवाज येतो, काकू आम्हाला पण पाहिजे. हो देणार. म्हणून मी सांगितलं की भरपूर करा, भरपूर झाली पाहिजे कुकरमध्ये. तो हंडा नाही आज, ती शाही खिचडी. आणि मग तुम्ही जेवताना तो स्वाद, त्या खिचडीत किती वस्तू टाकल्या तुम्ही मोजल्या आहे का? अप्रतिम. त्या वाढलेल्या खिचडीवर सुरेख पांढरं नारळ, हिरवी कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, ती लाल लाल सिमला मिर्च, आणि तुम्हाला आणखीन शोन जे काय टाका असेल ते टाका. एवढी वस्तू टाकल्यावरती खिचडी, तिला तुम्ही खिचडी म्हणाल की खिचडी काय म्हणाल हे तुम्ही तुमचं ठरवायचंय. आणि मला असं वाटतंय की तो हे सजीव चित्र पाहून अगदी खिचडी तुमच्या डोळ्यासमोर ती लाल चटक खिचडी आलीच असेल. आणि तुम्ही घरी जाऊन नक्की आई, बायको, बहीण जी कोणी असेल तिला सांगणार की आई अशी खिचडी झालीच पाहिजे, खाल्लीच पाहिजे, बोट चाटू आपण, अशी खिचडी आपल्याला पाहिजे. तर जशी ही खिचडी खाऊन तुमच्या जीवनात आनंद येतो ना, तशीच तुम्ही घरच्या कुटुंबात अगदी प्रेमाची, एकताची, सुखादुखात एकमेकाला मदत करण्याची, सगळ्यांना बरोबर घेऊन चालून जायचं, एकीने राहायचं, या सगळ्या भावनांची खिचडी पण घरात ठेवा. आणि बघा जीवनात किती आनंद आहे. ही खिचडी म्हणजे प्रेमाचे खेडीचे. जसे हे पदार्थ एक झाले, यांना वेगळं करता येत नाही, आता वेगळे होणार नाही. तसंच तुमच्या जीवनात पण या गुणांना एकत्र करा आणि प्रेम वाढवा, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. थँक्यू.
वा 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 वा, खूपच सुंदर काकू. म्हणजे खिचडी हे हा विषय ऐकल्यानंतर मला असं तोंडात पाणी सुटेल असं वाटलं होतं, पण पहिल्याच कवितेमध्ये हा रंग इतका सुंदर पद्धतीमध्ये येईल असं वाटलं नव्हतं. आणि तुम्ही शाही खिचडी बद्दल नाव घेतलं, सात्विक खिचडी बद्दल नाव घेतलं, त्याच्यामुळे मी जे सुरुवातीला जे म्हणायचं असतं की तुम्ही धार्मिक किंवा रिलिजियस किंवा बिलो द बेल्ट असं जे काही रेस्ट्रिक्शन्स असतात ते मी बोलायचं राहूनच गेलं माझं, कारण का खिचडी इतकी सात्विक असते, इतकी शाही असते की त्यात कुठेच कसलं गुंतवणूक नसतो, त्यात एक ते सात्विकपणा असतो. साजूक तूप या काकूंनी नाव घेतलं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय कोण हे करणार आहे, त्याच्यामुळे एक सुंदर आपली सुरुवात झालेली आहे. आणि जसे तुम्ही म्हणालात की इतके सगळे पदार्थ टाकून ती सुंदर एक रंगीत खिचडी आपली तयार होते, पण त्यात अजून एक गोष्ट असते जी काकू सांगता सांगता मला जाणवली, की ती म्हणजे प्रेम, जिव्हाळा. ज्या मनापासून आपण जर अशी खिचडी बनवली किंवा आपला जीव त्या पदार्थामध्ये ओतला तर नक्कीच त्याला खूपच सुंदर असा आस्वाद येतो, खूप सुंदर असा सुवास येतो आणि तो दरवळत राहतो आपल्या आजूबाजूला, आणि त्याच्याने लोक जोडली जातात, घरातली एकत्र माणसं जोडली जातात. त्याच्यामुळे खरंच ही खूप ताकदवर खिचडी आहे. किती साधी जरी असली तरी खूप ताकदवर खिचडी आहे असं मला वाटलं, आणि इतकी दमदार सुरुवात काकूंनी केलेली आहे. त्यामुळे आता मी कोणाकडे जाऊ असं मला झालंय. मला असं वाटतं की स्मिता ताई जॉईन झालेल्या आहेत, त्यामुळे जर आपण आय स्मिता गेस ताई संदेश, तुम्ही. सॉरी टू इंटरप्ट, काका तयार आहेत, तर काकांचं पहिलं घेऊया का? हो, काकाही करताय ना? अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हा काका खिचडीसाठी तयार आहेत. हा. तर मग चला आटपून टाकू. चला 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 आटपून टाकू. बाईंनी शाही खिचडी सांगितली. बाईंनी शाही खिचडी सांगितली. खिचडी म्हणजे दोन वस्तू, कमीत कमी डाळ आणि तांदूळ. तो तांदूळ आणि ती डाळ. संसाराची पण अशीच खिचडी असते. मी आपल्या संसाराच्या खिचडीवर सांगणार आहे, आणि ती संसाराची खिचडी त्याने किती छान केली आहे त्या खिचडीचं वर्णन मी करणार आहे. संसाराची खिचडी, आणि त्या नाव आहे अप्सरा, माझी अप्सरा. जीवनामध्ये असे काही प्रसंग असतात, काही जोडपे असतात. त्यातल्या एका जोडप्याने आपल्याला किती सकारात्मक घेतलं आहे हे याच्यात दाखवलेलं आहे मी. आता ईश्वर कृपेने आपल्याला जे मिळतं त्याप्रमाणे आपण जन्म घेतो आणि त्याप्रमाणे गाठी गाठी होतात. तर ह्या ज्या गाठी झाल्या आहेत त्या गाठीमध्ये त्यांनी कसं आपल्याला समाधान करून घेतलेलं आहे ते याच्यात गोष्ट आहे. नकोस लेखू स्वतःच तू उणी, नकोस लेखू स्वतःच तू उणी, फार गुणी तू आहेस ग. भूतलावर माझ्यासाठी तूच अप्सरा आहेस ग. रंग तुझा काळा म्हणून नको स्वतःच तू कोसू ग. रंग तुझा काळा म्हणून नको स्वतःच तू कोसू ग. तुझ्या बिलोरी नयना मधुनी माझ्यावर प्रेम तुझे पाझरते ग. तुझ्या बिलोरी नयना मधुनी माझ्यावर प्रेम तुझे पाझरते ग. असलीस जरी तू थोडी लंगडी, असलीस जरी तू थोडी लंगडी, चालतेस तू पटापटा ग. असलीस थोडी लंगडी जरी तू, चालतेस तू पटापटा ग. रिदम तुझ्या डुलत चालण्याचा मन माझे वेधून घेतो ग. मन माझे वेधून घेतो ग. नसली जरी सिंहकटी तुझी, नसली जरी सिंहकटी तुझी, माझ्यासाठी रेखीव बांधा तुझा असे ग. नसली जरी सिंहकटी तुझी, माझ्यासाठी रेखीव बांधा तुझा असे ग. लवचिकतेची उणीव नाही भासत, स्फूर्ती तुझ्यामध्ये ठासून भरलेली ग. स्फूर्ती तुझ्यामध्ये ठासून भरलेली ग. आता इथे आली खरी गोष्ट संसाराची. संसारासाठी दोन जीवांची आत्मीयताच असते जरुरी ग. संसारासाठी दोन जीवांची आत्मीयताच असते जरुरी ग. एक तालावर एक सुराची संगत जरुरी असते ग. संसारासाठी दोन जीवांची आत्मीयताच असते जरुरी ग. एक तालावर एक सुराची संगत जरुरी असते ग.
तुझ्याच मधी लाभली ती आपुल्यात ती आहे ग. आंबट गोड तिखट खारट थोडा सावट संसार आपुला फुलतोय ग. संसार आपुला फिरतोय ग. नकोस लेखू स्वतःच गुणी तू फार गुणी तू आहेस ग. फार गुणी तू आहेस ग. नमस्कार. वा 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 काका, एकदम एकदम मस्त, एकदम गुणी कविता होती तुमची. आणि तुम्ही खरंच सांगू तर एक सुंदर संसाराला खिचडी बरोबर जोडलेला आहे. मला तुमचं कविता ऐकताना असं जाणवलं की खरंच आपले संसार म्हटलं तर दोन व्यक्ती असतात आणि खिचडी म्हटलं तरी दोन पदार्थामध्ये ते होऊ शकते, असंही तुम्ही म्हणालात. संसार म्हणजे आपण गॅस म्हणू शकतो की ज्या धीमी आचेवरती आपण खिचडी बनवतो. त्याच्यामुळे आपल्याला फार असं लाऊड करायची गरज नाही. आणि खिचडीमध्ये कितीही मसाले टाकले, कितीही काय केलं तरी जो गोडवा आहे दोन पदार्थांमध्ये तो शेवटपर्यंत असतो. तसंच संसारामध्येही आपली सुरुवात दोघांनी होते आणि शेवटही दोघांपर्यंतच असते. दोघां एकत्र असतात, ते जास्त महत्वाचं. त्यामुळे खूप सुंदर आणि सात्विक आणि साधी खिचडी खूप सुंदर शब्दांमध्ये तुम्ही काका आम्हाला ऐकवली. आणि तुमचा अनुभव किंवा तुमच्या त्या पाठीमागची जी मॅच्युरिटी आहे कवितामध्ये ती जाणवली आम्हाला. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. दोन्ही पदार्थ एकत्र आल्यावर अशी खिचडी तयार होते, तसे तुम्ही दोघेही तयार होऊन समोर आले आमच्या. सो थँक्यू काका काकू. खूप सुंदर झाली कविता काकांची सुद्धा आणि तुमची सुद्धा. आणि आमच्यासाठी ते शिकण्यासारखं आहे. मी लिहून घेतलेलं आहे. काकूंची कविता तर थोडी आपण रेसिपी मधून पण वापरू शकतो व्हिडिओमध्ये युट्यूबच्या. इतकी सुंदर शाही खिचडीचं त्यांनी रेसिपी दिलेली आहे. हा युट्यूब वरती ती नक्की जाणार आणि कविता तर ऐकतील लोक आणि रेसिपी म्हणून ती बनवतील सुद्धा. आणि खूप सुंदर तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच काका काकू. थँक्यू. तर चला, आता खिचडी आपली साधी खिचडी झाली आहे, शाही खिचडी झाली आहे. आता काय नवीन खिचडी आपल्याला ऐकायला मिळते, पाहायला मिळते, आपण बघूया. स्मिताताई आल्या आहेत का? स्मिता यादव यांचं नाव आहे आणि ते आपल्यामध्ये आलेत आता. तर मी त्यांना रिक्वेस्ट करेल की शी कॅन जॉईन अस. हाय. ऍक्च्युली माझी बिरबलाची खिचडी आहे, शिजायला वेळ लागेल कारण दिलेल्या थीमवर मला खूप उशिरा सुचतं. सध्या काही सुचलेलं नाहीये. मी दुसरी कविता कोणती तरी घेऊ इच्छिते, जर परमिशन असेल तर. ओके, तर एवढा छान विषय आहे, पण मी कविता घेते फाटकी स्वप्ने. तर माफी असावी. तर माझ्या कवितेचं नाव आहे फाटकी स्वप्ने. मरण्याचाही सराव व्हावा, तुटके तुटके जगताना. फाटके पाकिट, फाटके लेणे, फाटके जीने शिवताना. स्वप्नांच्या चिंध्यांची मी एक गोधडी शिवावी, पॅचवर्क म्हणून ती दुसऱ्याने मिरवावी. हॅलो, ऐकू येतंय? हो ऐकू येतोय. तुझा व्हिडिओ जातोय पण तुझा आवाज ऐकू येतोय. ओके, व्हिडिओ जातोय. ओके, ठीक आहे. स्वप्नांच्या चिन्हांची मी एक गोधडी शिवावी, पॅचवर्क म्हणून ती दुसऱ्याने मिरवावी. आर्ट बीट म्हणून त्याचे कौतुक बरेच व्हावे, पॅचवर्क शिकवण्याचे मग त्याने क्लासेस घ्यावे. क्लासेसला त्या प्रचंड गर्दी, वर्ग तुडुंब भरलेला. क्लासेसला त्या प्रचंड गर्दी, वर्ग तुडुंब भरलेला. माझ्याच स्वप्नांचा मी स्वतः गळा चिरलेला. माझे पाकिट फाटलेले पण त्याचे गुबगुबीत व्हावे. माझे पाकिट फाटलेले पण त्याचे गुबगुबीत व्हावे. माझ्या स्वप्नांवर त्याने लाखो इमले बांधावे. माझ्या स्वप्नांवर त्याने लाखो इमले बांधावे. माझ्या दुःखावर त्याने पोळी शेकून घ्यावी. माझ्या हाती फक्त ती गोधडी फाटकी उडावी. मग कळावे मज स्वप्नांची ताकद अफाट होती. मग कळावे मज स्वप्नांची ताकद अफाट होती. फाटकीच स्वप्ने पण ती मौल्यवान होती. फाटकीच स्वप्ने पण ती मौल्यवान होती. आता फाटकी स्वप्नेही मी जपून ठेवतो. आता फाटकी स्वप्नेही मी जपून ठेवतो. त्याची बनवून गोधडी मी स्वतःच ती विकतो. त्याची बनवून गोधडी मी स्वतःच ती विकतो. धन्यवाद. वा वा वा. स्मिता, मला असं वाटतं की तू सुरुवातीला नसतं सांगितलं की खिचडीवर नाही, तरी आम्ही त्याला जुळवून घेतलं असतं.
खिचडीचा पॅचवर्क म्हणा, घरामध्ये खिचडी तेव्हा बनवली जाते किंवा जेव्हा थोडासा फ्लॉवर उरलाय, थोडीशी कोबी उरली आहे, थोडस बटाटा आहे घरी, तर आता काय करायचं तर खिचडी करूया. त्यामुळे कोलाज वर्क वाली चादर ही आम्ही खिचडी म्हणूनच पाहत होतो. त्यामुळे तू जर सुरुवातीला नसतं सांगितलं तरी आम्ही खिचडी म्हणूनच घेतलं असतं हे. त्यामुळे खूप सुंदर तू हे केलेलं आहेस. आणि खरंच पॅचवर्क सारखीच खिचडी आहे, वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या गोष्टींची, पण त्याचा स्वाद किंवा त्याची जी लखब आहे, किंवा मोठमोठ्या रेस्टॉरंट्स मध्ये सुद्धा खिचडी हा प्रकार असतोच, कितीही मोठं रेस्टॉरंट असलं तरी. त्यामुळे लाखोनी रुपयांमध्ये खिचडीचं एक वेगळं स्थान आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याला कमी लेखू नये. आणि खूप सुंदर तू स्वप्न आणि फाटकं जे काही तू अनुभव किंवा तुझ्या कवितेमधून जो अनुभव आलेला आहे तो खिचडीला जाणार आहे. कारण का किती माणसाची परिस्थिती वाईट असली किंवा गरिबी असली किंवा फाटकी असली तर तो खिचडी मात्र खाऊ शकतो, एवढं मी तुम्हाला लिहून देऊ शकतो आणि सांगू शकतो. त्यामुळे खिचडी इज रिलेटेड टू किती शाही म्हटलं किंवा किती साधी म्हटलं, जसं काकांनी सांगितलं की 2 पदार्थ फक्त लागतात खिचडी बनवण्यासाठी. त्यामुळे कोणाच्याही घरी तुम्ही काही नसलं किंवा कोणतीही परिस्थिती जरी असली तरी तुम्ही खिचडी बनवणार आणि खिचडी खाणार आनंदाने, हे मी ठामपणे सांगू शकतो, नक्की सांगू शकतो. त्यामुळे थँक्यू स्मिता, व्हेरी नाईसली आर्टिक्युलेटेड आणि व्हेरी नाईसली प्रेझेंटेड. थँक्यू. आणि अजूनही थँक्यू म्हणायला लागेल आदित्य बागलकर आणि प्रकाश बागलकर यांनाही थँक्स म्हणाल, त्यांच्या टाळ्या मध्ये मध्ये येत होत्या. त्यामुळे थँक्स आदित्य आणि प्रकाश. आणि अजून एक नाव ज्यांचं नाव टाळ्यांमध्ये आहे ते आहे मधुरा धवाळे. सो मधुराताई, तुमच्यापासून आपण आता तुमची 3री कविता, 4थी कविता म्हणूया आपण. काकांचे 2 झालेले आहेत, तर आपण तुमच्याकडे आलो. मधुराताई तुम्ही आहात ना? हा, ऐकू येतं? येस. माझी ऍक्च्युली शॉर्ट स्टोरी आहे, कविता नाहीये. तर मे बी तुम्हाला जर कविता आधी घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या आधी घेऊ शकता, म्हणजे तुम्ही सांगा. नाही, काही हरकत नाही. मध्ये खिचडी खाताना पण एखादा ताक पितो तसं आपण तुमची एक स्टोरी ऐकू आणि मग परत खिचडीकडे वळूया. ओके, चालेल. तर मी पटकन सुरुवात करते, काही जस्ट कॉन्टेक्स्ट देते, कारण आपल्या 5 मिनिटाच्या मर्यादेत बसवण्यासाठी मी 10-15 मिनिटाची गोष्ट थोडी क्रंच केली. आणि मी रेग्युलरली ब्लॉग लिहिते ज्याचं नाव आहे, खूप रेग्युलरली नाही लिहित पण वॉटेव्हर, इंटरमिटंटली ब्लॉग लिहिते ज्याचं नाव आहे झपूर जा. जर केतकीताईची परवानगी असेल तर त्याची लिंक मी इकडे शेअर करू इच्छिते, की ही 5 मिनिटाची फक्त एक झलक आहे, नंतर करते मी, म्हणजे सगळेजण बघतील. ही एक 5 मिनिटाची झलक आहे. तुम्हाला ओरिजिनल स्टोरी वाचायची असेल तर तुम्ही 15 मिनिटाची त्या ब्लॉगवर जाऊ शकता, तिथे इतरही विविध गोष्टी आहेत. ही साधारण 10 वर्षापूर्वीची कथा आहे, जेव्हा मी अमेरिकेमध्ये होते शिकायला. आणि आजचं सगळं वातावरण बघून वाटतंय थँकफुली की माझा परत येण्याचा डिसिजन खूप बरोबर होता. तर त्यावेळी क्रिसमसच्या सुट्टीमध्ये खूप असं बर्फ सगळीकडे असायचा, सगळी तिकडची मुलं हॉस्टेलमधली स्वतःच्या घरी गेलेली असायची, आपण रूमवर खूप एकटे असायचो आणि खूप अशा एकटेपणाच्या डार्क प्लेस मधनं आलेली ही कथा आहे. मी आता नाही सांगू शकत खिचडीच्या थीमशी कशी रिलेट होतीये, तर ते तुम्ही मला सांगा. तर मी सुरुवात करते जास्ती हे न करता. मध्ये डिस्टर्बन्स येतोय कोणाचा तरी माईकचा, आपण जरा हे करू शकतो. ओके, सो बेसिकली ही एका मुलीच्या साधारण दिनचर्येवरती आहे आणि ती एकटी घरात बसलेली असताना तिच्या डोक्यात काय काय विचार येतात, ती माझीच बऱ्यापैकी कथा आहे असं आपण म्हणू शकतो. सो मी सुरू करते. हळूहळू अंधार व्हायला लागतो तसा माझ्या बेडरूमला वायफाय युक्त गुहेचा आकार येऊ लागतो. या गुहेमध्ये रूम पार्टनर म्हणून माझ्या 4 आदिम गरजा माझ्या सोबतीला असतात: आहार, निद्रा, भय आणि मैथून. सॉरी, एकच मिनिट. ऑर्डर इन केओस या वचनावर माझा भक्कम विश्वास असल्यामुळे माझ्या बेडरूम मध्ये पसारा नसून माझ्या पसाऱ्यात बेडरूम असते. पिझ्झ्याची रिकामी खोकी, खुर्चीवरून ओघळणारे कपडे, सकाळचा कुस्करलेला टॉवेल, चहाच्या डागांची वर्तुळं, छोट्याशा पुस्तकांच्या जीवावर उभा राहिलेला जाडजूड पुस्तकांचा मनोरा, बुटांची विस्कळीत रांग आणि प्लॅस्टिकच्या काट्या चमच्यांचा खच
या सगळ्या गर्दीला एखाद्या गृहिणीच्या नेटनेटक्या स्वयंपाकघरासारखीच शिस्त असते. एक वेळ नेटनेटक्या स्वयंपाकघरातल्या डब्यांची जागा वरखाली होईल, पण माझे हेडफोन्स नेहमी अंथरुणातच सापडतील. आणि या सगळ्या गर्दीत स्वतःसाठी बेडचा अर्धा भाग राखून ठेवावा लागतो. त्या भागात निश्चिंत बसायचं असेल तर उरलेल्या अर्ध्या भागात लॅपटॉप, लॅपटॉपचा चार्जर, मोबाईल आणि मोबाईलचा चार्जर या वस्तूंना स्थान द्यावं लागतं. आता आहाराची गरज अजून पूर्णपणे भागलेली नाही, त्यासाठी 3 ऑप्शन्स आहेत. घरी बनवलेली खिचडी, इकडे आपली खिचडी आली, ऑप्शन 1. ऑप्शन 2, इंडियन रेस्टॉरंट मधून आणलेलं कालचं पनीर. ऑप्शन 3, चायनीज डिलिव्हरी. या 3 पर्यायांना 10, 20, 30, 40 असं करून सुटवायचं. आज चायनीजवर राज्य, कारण सुटवताना चिटिंग केलेली असते, पण ती पकडायला कोणी नसतं. आणि ऑर्डर ओके करून फायनल ऑर्डर करताना टिप असं लिहिलेल्या शब्दांच्या समोरची रिकामी चौकट असते, ती डोळ्यात खटकते. $12.5 बिल झालेलं असतं. मानव जाती समोरचे गहन प्रश्न. टिप न देता निर्लज्जपणा करायचा का, जो पूर्वी केलेलाच असतो. $अर्धा टिप देऊन राऊंड फिगर करायची का $1 देऊन उपकार करायचे. $1 टिप दिली तर राऊंड फिगरला दृष्ट लागते, त्याचं काय करायचं. एवढ्यात टिंग टिंग असा आवाज येऊन तंद्री भंग झाल्यावर समजतं की कालच्या फेसबुक पोस्टला 2-4 लाईक्स अजून वाढलेत. त्याच खुशीत $1 टिप फायनल करून ऑर्डर द्यायची. तेवढ्यात फोनवरती टणाटणा व्हॉट्सअप वाजायला लागलं की समजायचं इंडियात गुड मॉर्निंग झाली. मला तर आजकाल असं वाटायला लागलंय की तिथे बहुतेक दूधवाला सकाळच्या दुधाबरोबर गुड मॉर्निंगचाही रतीब घालत असावा. हल्ली काय झालंय ना, सोशल मीडियामुळे एक बरं झालंय. आजकाल आपण कुठे असतो ह्या प्रश्नाला काही अर्थ उरलेला नाहीये, कारण सगळे कुठेही गेले तरी असतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवरच. अर्थात ही कथा जेव्हा होती तेव्हा इंस्टाग्राम नवीन नवीन आलेलं नव्हतं किंवा अगदी नवीन होतं, त्यामुळे इंस्टाग्रामचा इथे उल्लेख नाहीये. आपण कारण आजकाल सगळे कुठेही गेले तरी असतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवरच. पण आता मात्र खूप झालं. काही दिवस सोशल मीडियावरनं काढता पाय घ्यायचा असा विचार करता करता फेसबुकच्या उजव्या चौकटीतल्या चॅट विंडोवरचे हिरवे गोळे उगवताना आणि मावळताना पाहत राहायचं. त्यातून आपल्याला हवा असलेला आपल्या इंटरेस्टचा एखादा गोळा उगवला की पोटात दुसरा येतो. त्याच्याशी संवाद व्हावा म्हणून चॅट विंडो ओपन करायची आणि ब्लिंक होणाऱ्या कर्सरकडे काही वेळ एकटक बघत बसायचं. मग असलेली नसलेली सगळी हिंमत गोळा करून काहीतरी टाईप करत सुटायचं. हाय, बॅकस्पेस नको बाबा, आज किती दिवसांनी बॅकस्पेस, मला तुला काहीतरी बॅकस्पेस, तू मला खूप बॅकस्पेस. एखाद्या बेसावत क्षणी बॅकस्पेस ऐवजी चुकून एंटरवर तर हात पडणार नाही ना, या भीतीने फेसबुकच बंद करून टाकायचं, नकोच ती कटकट. मग परत शांतता. बॅकग्राऊंडला कुठेतरी बारीकसा आवाज येत असतो आणि मग लक्षात येतं मगाशी चालू केलेला नेटफ्लिक्सवरचा पिक्चर एका विंडोत, एका दुर्लक्षित विंडोत इमाने इतबारे चालूच राहिलेला आहे. त्यातल्या हिरो आणि हिरोईनच्या प्रेमातली उत्स्फूर्तता संपून तिथे काहीतरी भांडणं सुरू झालेली असतात. दरवाजावरची बेल तेवढ्यात वाजते, डिलिव्हरीवाला चायनीज देऊन जातो. बेडरूम मध्ये परत येण्यापूर्वी फ्रीज उघडायचा. फ्रीजच्या एका कोपऱ्यातून सॅलडचं साहित्य, ओट्स आणि फळं आपल्याकडे रोखून बघत असतात. त्यांची नजर चुकवत नेमकी कोकची बाटली उचलायची, पटकन लाथेने दार ढकलून फ्रीज बंद करायचा आणि तडक बेडरूम कडे मोर्चा वळवायचा. पिक्चर रिवाइंड करून चायनीज बरोबर रवंथ करत बघायचा. मध्येच तेलकट बोटांनी दुसऱ्या विंडोत फेसबुक उघडून ठेवायचं. चॅटच्या विंडोतला तो गोळा आतापर्यंत लुप्त झालेला असतो. मग जास्ती त्याच्या डोळ्यावर येणार नाही अशी काळजी घेत त्याच्या ठराविक फोटोलाच लाईक द्यायचं. आणि केवळ लाईक देणाऱ्या उथळपोरींपैकी आपण नाही, हे त्याच्या लक्षात यावं म्हणून त्याच्या बौद्धिक पोस्टवर बौद्धिक कमेंट्स ठोकून द्यायच्या. चायनीज खाऊन झाल्यावर रिकामे डबे उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकताना लक्षात येतं
की आता एवढा कचऱ्याचा ढीग झालाय की घरच्या घरी कंपोस्ट खत तयार होईल. सकाळी सकाळी घरापर्यंत येणारा मुंबईतला कचरेवाला आठवून गहिवर येतो अक्षरशः. नाईलाजाने कचऱ्याच्या पिशवीला गाठ मारून ती अपार्टमेंट जवळच्या मोठ्या कचरा कुंडीत टाकण्यासाठी जावं लागतं. कचऱ्याची पिशवी टाकल्यावर ती कचरा कुंडीच्या तळाशी आपटून थंड असा आवाज झालेला असतो जो सगळीकडे घुमतो. ओशाळत्या नजरेने इकडे तिकडे बघितल्यावर कळतं रस्ता किती निर्मनुष्य. घाईघाईत निघाले असल्यामुळे जॅकेट हातमोजे घातलेले नसतात. आतापर्यंत फक्त मी म्हणणारं ऊन पाहिजे सवय असल्यामुळे मी म्हणणारी थंडी आणि बर्फ अनुभवताना ब्रह्मांड आठवतं. रस्त्यावर बर्फात उमटलेल्या माणसांच्या बुटांच्या ठस्यांवरती आपण आपल्या पाये रोवत रोवत चाललं की घसरण्याची भीती नसते. तसंही इथे प्रत्यक्ष माणसांपेक्षा माणसांच्या बुटांचे ठसेच जास्ती दिसतात. हे ठसे बघून लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते. एका गुहेसमोर म्हणे फक्त आत जाणाऱ्या प्राण्यांच्या पावलांचेच ठसे दिसायचे, बाहेर येणाऱ्यांचे दिसायचेच नाहीत. आपणही आपल्या माणसांपासून दूरवर येऊन परतीचे मार्ग बंद असलेल्या एखाद्या थंडगार गुहेत अडकलोय की काय? अंगातली हुडहुडी वाढत जाऊन शहारे येतात. जमेल तितक्या वेगाने घरी परतल्यावर बेडरूमच्या अघळपघळ पसाऱ्यात उबदार आणि सुरक्षित वाटतं. आता इंडियात दुपार झालेली असल्याने व्हॉट्सअपवरची वर्दळ कमी होते. पिक्चरमध्ये नायक नायिकेचा समेट झालेला असतो, डोळ्यावर झोप आलेली असते. आता आपण लॅपटॉप बरोबर स्वतःही तात्पुरत्या स्लीप मोड मध्ये मिटून पडायचं, दुसऱ्या दिवशी निरुद्देश रिस्टार्ट होण्यासाठी. थँक्यू. वा 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 वा. ताई, तू खरंच युएस मध्ये किंवा आम्हाला परदेशात घेऊन गेलीस, किंवा परदेशात भारतीय लोक किती आहेत आणि त्यांची तिकडे काय परिस्थिती असू शकते ह्याची जाणीव पूर्णपणे झाली. आणि माझी बहीण कॅलिफोर्नियामध्ये असल्यामुळे मला असं वाटतं की ती कॅलिफोर्नियामध्ये असते तरी ती भारतातच असते. व्हॉट्सअप आणि तिला सगळे न्यूज माहिती असतात, सगळी माहिती असते, सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि तू खूप सुंदर सांगितलंस की आपण कुठे आहोत हे आजकाल महत्वाचं नाहीये, आपण अवेलेबल आहोत आणि आपली माहिती आहे. जरी तुझा विषय खिचडीचा नसेल तर मला असं वाटतं आजचं माझं काम तेच आहे की प्रत्येक गोष्ट खिचडीमध्ये आणून टाकायची, आणि म्हणून मला होस्ट म्हणून नेमलं असं मला वाटतंय. त्यामुळे जशी चायनीज भेळ असते तसं आपण या चायनीज खिचडी बोलू शकतो तुझ्या याला. आणि जसं तू पसारा हा विषय तुझ्या कथेत होता तसा खिचडी करतानाही खूप पसारा होतो, कारण का अनेक भाज्या, अनेक वाटाणे सोलल्यानंतर ते वाटाणे किचन मध्ये करून उडून ते हॉलमध्ये कधी येतात ते कळत नाही. त्यामुळे खिचडीचाही तो पसारा असतोच. आणि मनात एवढे विचार आणि हे असतात, एकटेपणा असताना ती पण एक खिचडीच असते. एक्झॅक्टली. त्यामुळे जसं मी मगाशी स्मिता ताईला पण सांगितलं की तुम्ही खिचडी हा विषय नाही असं नाही म्हटलं तरी आम्ही कसंही त्याला जुळवू शकतो. इतकं सुंदर हा विषय आहे की याच्यामध्ये कितीही मिश्रण असलं तरी ते खिचडीच होऊ शकते. आणि एकच आपलं शरीर सुद्धा आहे ना आता खिचडीच झालंय. पूर्वी कधी एखादा रोग असायचा पण हे विसरले सांगायचो, पण आता आपल्या शरीरात इतकी रोग आहे, म्हणजे मोठ्यांना तर सोडूनच द्या, लहानांना सुद्धा डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल, आर्थरायटिस, म्हणजे सर्दी खोकला अगदी काही नाहीच, ताप सुद्धा इतक्या तऱ्हेचे इतके टेस्ट होतात तेव्हा कुठे कळतं की म्हणजे डॉक्टरांना कळत असते की सगळी औषधं घेऊन टाकतात. व्हायरल आहे की फ्लू आहे की मलेरिया आहे की म्हणजे डेंग्यू आहे, काही कळायला सगळी औषधं देऊन टाकली. म्हणजे असं होऊन गेलेलं आहे हल्ली, सगळं असं झालेलं आहे. एवढं सांगायचं हे सुद्धा खिचडीच आहे, शरीर सुद्धा खिचडीच झालेलं आहे, रोगांचं घर खिचडीच झालेलं आहे. जसे चांगले भाव आहेत त्याच्या मनात तसे शरीरात रोगांचे घर आहे. पटकन एक म्हणजे मी ही पूर्ण कथा तुम्हाला वाचायची असेल तर माझ्या ब्लॉगची लिंक मी केली आहे मेसेजमध्ये, तर तुम्ही प्लीज जाऊन बघा. ह्याच्यापेक्षा इतरही कथा आहेत त्या पण तुम्ही बघू शकता आणि आवडल्या तर कमेंट करू शकता, सांगू शकता. असो, थँक्यू. नक्की लिंक दिलेली आहे ग्रुपवरती, तर प्लीज सगळ्यांनी जाऊन चेक करा, वाचा आणि कमेंट करा. आणि मधुराताई खरंच थँक्यू व्हेरी मच. एक सुंदर विषय तू मांडला आहेस आणि खूप इमोशनली कनेक्ट झालेला आहे. त्यात तू ठसा याच्याबद्दल सुद्धा बोललेली आहेस की पुढच्या पावलांवर. तर मला वाटतं की अनुभव इथूनच येतो, किंवा जे मोठ्या माणसांकडून आपण ज्यांचे जे अनुभव आहेत त्यांच्याकडून जर आपण शिकलो तर आपण योग्य मार्गावर जाऊ किंवा चांगल्या मार्गावर जाऊ अशी अपेक्षा आपण ठेवतो. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच आणि खूप सुंदर
पद्धतीमध्ये तू डिटेलमध्ये एकदम सांगितल्याबद्दल ते चित्र समोर दिसत होतं. आपण NRI यू कॅन से, नॉन इंडियन रेसिडेंट. सो थँक्यू व्हेरी मच. आपण पुढे वळूया नेहा जामसांडेकर यांच्याकडे. तर नेहाताई, इफ यू आर देअर, कॅन वी हॅव समथिंग फ्रॉम यू ऑन खिचडी? माझ्या कवितेचं नाव आहे दिवाळी. दिवाळीचे ते 5 दिवस जणू दिव्यांच्या देवालाच केलेला नवस. दिवाळी खूप काही शिकवून जाते. दिवाळीची आरास अगदी मनात भरते. रांगोळीचे रंग जीवनात रंग भरतात. आकाशकंदिलाच्या आशेच्या प्रकाशाने अंधकाराचे शापच सरतात. दिवा जीवनातल्या अंधकाराला घालवितो. त्याच्या तेजोमय प्रकाशाने निराशेला माळवितो. राम घरी युद्ध जिंकून आले म्हणून साजरी करतात ही दिवाळी छान. प्रभू रामांचे कार्य व चारित्र्य दिसते किती किती महान. दिवाळीला तोरणांची आरास व लख्ख चमकणारे ते दिवे. ती दिव्यांची रांगोळी व प्रकाशाचे झोत वाटतात हवे हवे. खरंच ही दिवाळी आशेच्या दिव्यांची व सुदृढ जीवनाची. ही दिवाळी भावा बहिणीच्या सुंदर भावनांची. एका अंधारलेल्याला प्रकाश दाखवणारी ही दिवाळी दिसते सुरेख. इतरांना आशा देणारी ही दिव्यांची शोभा दिसते किती नेक. अशा या प्रकाश झोताला व नाविन्याला माझा सलाम. अभिमानाने प्रकाश व रंग भरणाऱ्या दिवाळीला अर्थ दिला प्रभू श्रीरामाने. कंदीलाही दाखवतो एक वेगळीच आशा. एक अंधारलेल्या जीवनात कधी नसावी निराशा. रंगाने उजळो हे दिवस, जीवन बनो आनंदमय. कारण खूप आनंद देतं हे दिवाळीचं सुंदर वलय. अशी अंधारात आशा देणारी दिवाळी व रंगाने भरणारा हा क्षण. जीवनात आनंद, उल्हास व प्रेम भरतो हा दिवाळीचा सण. हा माझा प्रिय सण आहे कारण जीवनात आनंद देते ही दिवाळी. म्हणूनच लिहिते मी या ओळी. मला आवडतो फार हा तेजोमय सण कारण निर्जीवात जीवच आणते ही सुंदर दिवाळी. थँक्यू. सॉरी, मी म्यूट वरती होतो त्यामुळे आवाज आला नाही. थँक्यू ताई. छान दिवाळीकडे आम्हाला घेऊन गेलीस. आणि दिवाळी या विषयावरती मी एक कविता लिहिली आहे. ती मी ग्रुपमध्ये पोस्ट करतो. मे बी यू कॅन रिलेट ऑन दॅट. आणि माझी ही कविता आता एका मॅगझिनमध्ये पब्लिश झाली. आवडेल तुमच्याबरोबर शेअर करायला. तर थँक्यू व्हेरी मच. आता आपल्याकडे सुनीता देसाई ताई आले असतील तर आपण नक्की त्यांच्याशी बोलू शकतो. किंवा त्यांचाही विषय आपण घेऊ शकतो. सुनीता देसाई ताई, हाय, नमस्कार. ताई तुम्ही म्यूटवर आहात का? म्यूटवर आहात का? नाही. काकी ते माईकचं चिन्ह आहे तिकडे क्लिक करा. एक क्लिक करा. अजूनही म्यूटवर आहात ताई. ऐकू येत नाहीये. आता चालू झालं? हो. आता गॅस पेटलेला आहे. आपण आता खिचडी बनवू शकतो. विदाउट गॅस पेटून खिचडी बनवून तर कच्ची राहील ती. तर विषय छान आहे. मगासपासून ऐकतोय आपण. एक मिनिट, काय झालं? आम्हाला क्लिअर ऐकू येतंय काकी आणि तुम्ही दिसताय पण छान. हो. तर अहो, मागच्या आठवड्यात आम्ही गावी गेलो होतो. घरी यायला रात्र झाली. त्यामुळे जेवणासाठी बाहेर कुठे न जाताच घरी आलो. भूक तर लागली होतीच. घरात येऊन सामान ठेवलं. तेवढ्यात त्यांनी ऑर्डर केली, नुसती खिचडी कर. आपण फ्रेश होईपर्यंत खिचडी शिजेल आणि पावभाजीची ऑर्डर देऊ. तोपर्यंत पावभाजी पण येईल. मला तर असा राग आला. नुसती खिचडी कर म्हणे. म्हणजे कसं असतं, घरचं काहीतरी पाहिजेच. आणि सांगणं पण बघा, म्हणजे यांना असं म्हणायचं होतं की त्यात काय आहे मोठंसं. तर मंडळी, अशी असते घरातली भात डाळीची खिचडी. आता बाहेर तर सगळी खिचडीच आहे. रस्त्यात खड्ड्यांची खिचडी,
गाड्या आणि खड्डे यामुळे रस्त्यांची खिचडी, रस्त्यांची खिचडी म्हणून ट्रॅफिक जाम, त्यातच वस्तू विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्यांमुळे फुटपाथवर खिचडी, ट्रेन बसने जाताना माणसांची खिचडी. अहो, ट्रेन बसचं काय घेऊन बसलात? सगळ्या मेट्रो ट्रेन मध्ये पण खिचडीच. इतकंच काय, विमानतळावरही खिचडीच. अनेक प्रकारची माणसं एकत्र येणं म्हणजे खिचडीच की. शाळेतील मुलांना सरकार माध्यान्ह भोजनात खिचडी देते. शाळेतल्या मुलांची पोटे भरो ना भरो, पण कित्येकांनी आपले खिशे मात्र भरून घेतलेत. राजकारणी लोक तर विविध पक्षातील उमेदवार घेऊन खूप छान खिचडी बनवतात. वेगवेगळ्या पक्षाची लोक स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येऊन कशी खिचडी बनवतात ते आपण सध्या पाहतोच आहोत. कधी अनेक विचारांच्या गोंधळाने डोक्यात खिचडी बनते. कधी कधी आपण ठरवल्याप्रमाणे कामं होत नाहीत आणि कधी एखाद्या कामाला उशीर झाला की सर्व कामे उशिरानेच होतात आणि खिचडीच होऊन जाते आणि आपली चिडचिड सुरू होते. बघा ना, आयुष्यातील पहिला घास खिचडीचाच असतो, म्हणजे खिमटीचा असतो, आणि म्हातारपणातही खिचडीच आपली साथ देते. आपण आयुष्यात अशा अनेक प्रकारच्या खिचड्यांचा आस्वाद घेत पुढे पुढे जात असतो. खरं म्हणजे पुढे जातच राहिलं पाहिजे, नाहीतर या खिचडीच्या गुंत्यातच अडकून पडू. इथे श्री खिचडी पुराण समाप्तम. धन्यवाद. वा वा वा, मस्त 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 काकू, एकदम सुंदर तुम्ही वास्तववादी खिचडी सांगितलेली आहे. आणि बाहेरची होणारी खिचडी किंवा रस्त्यातील खड्डे असो किंवा राजकारणी असो, खरंच ती खिचडी बघण्यासारखी आहे, बोलण्यासारखी आहे. फार आपल्या थोडीशी मर्यादा आहेत त्याच्यामुळे मान्य आहे, पण तरी सुद्धा तुम्ही संदर्भ दिल्यानंतर ते सगळ्यांना कळालं इतके सगळे मजकूर आहेत इकडे. त्यामुळे खूप सुंदर आणि तुम्ही खूप छान तालमेल जमवला खिचडी या विषयाला आपल्या करंट सिच्युएशन साठी. सो थँक्यू व्हेरी मच. मग अशी नेहाताईंनी दिवाळी या विषयावरती एक काहीतरी ऐकवलं होतं, तर मी एक कविता लिहिली होती जी तो आत्ताच मी सांगितलं की यंदा दिवाळीत काय घेतलं, असा या कवितेचं शीर्षक आहे की यंदा दिवाळीत वीजभर आभाळ जरा वर घेतलं आणि यावर्षी छताला आम्ही कौल दिलं. मी दिसत नाही, मला वाटतं माझा व्हिडिओ बंद झालाय. तर यंदा दिवाळीत काय घेतलं, वीजभर आभाळ जरा वर घेतलं आणि यावर्षी छताला आम्ही कौल दिलं. झिजलेल्या नांगराला नवीन टोक दिलं, झिजलेल्या नांगराला नवीन टोक दिलं, बैलाला मंजूळ घुंगराचा आवाज दिला. तडजोडीच्या धाग्याने मुलांची कापडं शिवली, तडजोडीच्या धाग्याने मुलांची कापडं शिवली. भाताच्या डोंगरावर यावेळी आमटीची धार पडली. बऱ्याच दिवसांनी घरी मुंग्यांची रांग लागली, बऱ्याच दिवसांनी घरी मुंग्यांची रांग लागली आणि दारासमोर नदीच्या पाण्याने धावती भेट घेतली. अडखळत्या पावलांना उजेडाची साथ मिळाली, अडखळत्या पावलांना उजेडाची साथ मिळाली आणि अंधाराला शेकोटीत टाकून भविष्याची वाट सापडली. यंदा दिवाळीत दारिद्र्य, धूळ, मळकट कापडं सगळं तारेवर टांगलं. यंदा दिवाळीत दारिद्र्य, धूळ, मळकट कापडं सगळं तारेवर टांगलं आणि समाजाच्या अपेक्षाचं गाठोडं बांधून माळ्यावर टाकलं. माणुसकीचं उठणं लावून स्वतःला पाण्याने छान धुतलं, माणुसकीचं उठणं लावून स्वतःला छान धुतलं आणि संकुचित विचारांचे छोटे सुतळी बॉम्ब करून त्यांना आधी फोडून टाकलं. यावर्षी स्वतःला मान स्वाभिमान द्यायचं ठरवलं, यावर्षी स्वतःला मान स्वाभिमान द्यायचं ठरवलं. नसेल पटत ज्याला त्याला राम करायचं ठरवलं. यंदा दिवाळीत जरा जास्तच खरेदी झाली, यंदा दिवाळीत जरा जास्तच खरेदी झाली आणि माझ्यातील श्रीमंती मलाच जवळून ओळख झाली, मलाच जवळून ओळख झाली. यंदा दिवाळीत काय घेतलं, तर हे घे. फार कारण तसं पाहिलं तर या वर्षीची दिवाळी खूप खराब गेली, जवळजवळ असं म्हणजे खास महाराष्ट्रातली तर म्हणजे पावसाने
ते तर झालं, पण लोकांचं जो नुकसान झालं खेड्यापाड्याच्या इंटिरियर पार्ट मध्ये, मुंबईच्या लोकांचं एवढं नाही, पण पावसाने आज आता मी टाकलं एका ठिकाणी टाकलंय की हा म्हणजे मी हिंदी भीते जास्त दिवसांचे मी टाकलीये जे कहर केलाय. तो मला लिनर पाठवते ते म्हणाले आप कहाँ रहती है आंटी, आपने ऐसा वर्णन किया है. मैंने कहा मैं मुंबई में रहती हूँ पर महाराष्ट्र में इस साल दिवाळी बहुत खराब गई तुमची. खरोखर गरीबी लोकांना खूप त्रास झाला पावसाचा. कोणत्याही गोष्टी प्रमाणाच्या बाहेर केल्यानंतर त्याची खराब होण्याची चान्सेस असते. तसं खिचडीमध्ये आपण म्हणतो की खिचडीमध्ये सुद्धा जेव्हा पाणी जास्त पडतं तेव्हा ती खिचडी ही लिबलबीत होते आणि त्याची चव निघून जाते. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट कमी पडलं तरी जास्त म्हणजे पडतंय पावसाची कविता. आता पुढच्या याच्यात मी पावसाची कविता ट्रान्सलेट करून मराठीत करीन ती सगळी. त्यात हेच सांगितलं की म्हणजे फार हे केलं पावसाने यावर्षी. नक्की 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 तुम्ही नक्की सांगा ग्रुपवरती. रडवून गेला पाऊस यावर्षी, रडवून गेला सगळ्यांना. म्हणजे आपण आपल्याला फटाक्याने सोडता नाही आलं म्हणून आपल्याला वाईट वाटतंय, पण खेड्यातले लोक, शेती करणारे लोक वगैरे अगदी अक्षरशः म्हणजे हैराण होऊन गेले ते लोक. आय गेस पुढच्या पार्टिसिपंट जायच्या आधी मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. तर बोलपट तर्फे माझी खूप आनंदाची बातमी आहे की येत्या 22 तारखेला म्हणजे 22 नोव्हेंबरला, जो की शनिवार आहे, आम्ही परत एक ऑफलाईन ओपन माईक घेऊन येतोय आणि संध्याकाळी 5 वाजता तो ओपन माईक असेल. आय गेस जे ओपन माईक प्लॅटफॉर्म मध्ये बरेच परफॉर्म करतात त्यांना माहिती असेल आपल्या सगळ्यांचा लाडका वेणू रासा द स्टेज गोरेगाव येथे. तर काका काकू येतात, मधुरा आली, स्मिता रेग्युलरली येतात, पण जे आले नाहीयेत, प्रगती मॅम पण आलेत, पण जे आले नाहीयेत त्यांनी जरूर या. 22 तारखेला आम्ही पोस्टर हे टाकूच ग्रुपवरती सुद्धा, इंस्टाग्राम वरती सुद्धा आणि आम्ही आता ग्वालेरला आहे, 28 नोव्हेंबर नंतर येणार कार्यक्रम आठवून घ्या. दुसऱ्या पार्टिसिपंट्स आपण घेऊया. आणि हा तर ही अनाउन्समेंट एक छोटीशी आहे बस, बाकी जास्ती वेळ घेत नाही. तर सगळ्यांनी जरूर तिथे आपण भेटू. आणि जे ऑनलाईन येतात त्यांना आम्हाला भेटायला मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला मिळालं तर खूप आनंद होतो. धन्यवाद. ओव्हर टू यू संदेश. हो, खरंच एक खूप गंमत असते, जशी केतकी म्हणाली, ऑनलाईन भेटण्यामध्ये एक वेगळेच वाईब्स क्रिएट होतात आणि डायरेक्ट आपण कनेक्ट होतो. म्हणजे आपण ऑफलाईन भेटल्यामुळे एक संवाद आपला झालेला असतो फोनवर का होईना, पण तो समोर आल्यानंतर ते कनेक्ट व्हायला वेळ लागत नाही. आपण लगेच एकमेकांची गप्पा मारायला लागतो. मला ते मधुरा ताईंना मी भेटलेलो आहे ऑफलाईन याच्यामध्ये, इफ आय रिमेंबर. स्मिता ताईंना सुद्धा माझं भेट झालेली आहे ऑफलाईनला, किताब घरला लास्ट टाइम जे होतं, खूप सुंदर कार्यक्रम झाला. सो आय रिमेंबर मधुरा ताईंनी खूप सुंदर एक स्टँडअप कॉमेडीचा परफॉर्मन्स केला होता. सो त्यामुळे ते आम्ही लगेच कनेक्ट झालो त्यांच्या विचारांची, त्यांच्या बोलण्याची. त्यामुळे मला असं वाटतं की ऑनलाईनची एक वेगळीच गंमत आहे, पण मला ते ऑफलाईन हे एक सेटबॅक करतं, एक तयारी करून देते, एक पूर्व तयारी असते. जसं पुन्हा मी खिचडीबद्दल बोलेल तर खिचडी अशी डायरेक्ट होत नाही. त्यासाठी आधी भाज्या कापाव्या लागतात, काही गोष्टी उकरून ठेवाव्या लागतात. मग ते वाटाणे असतील किंवा बटाटा असेल, तो आधी त्याची तयारी आधी करून ठेवायची असते ना. तर मला ते ऑफलाईन भेट किंवा बोलपटचा हा कार्यक्रम एक ही तयारी आहे, एक पूर्व तयारी आहे, जेणेकरून जेव्हा आपण ऑनलाईन भेटू किंवा आपली जेव्हा भेट होते तेव्हा आपण छान प्रकारे पटकन कनेक्ट करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे आता हा आपला माईक ओपन आहे फॉर एनी टॉपिक्स ऑर एनिथिंग, किंवा कोणाला जर काही प्रेझेंट करायचं आहे, त्यांची कविता असेल, ऑफकोर्स खिचडी तर आहेच विषय, पण इतर काही विषय असेल किंवा इतर काही तुम्ही लिहिलं असेल तर प्लीज, हा एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे. चांगुलपणा असा आहे की याच्यामध्ये कोण कोणाला जज करत नाही किंवा कोण कोणते मार्क द्यायला बसले नाहीत. हो, मी पेन आणि वही घेऊन बसलोय, पण मी काही याच्यातून काय शिकायला मिळालंय ते बसलोय. किंवा शशिकला काकून ताईंकडे जे शाही खिचडी दिली त्याची मी काही रेसिपी लिहिली आहे इथे. त्यामुळे मला असं वाटतं की खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे इथे आपल्या मन मोकळं करण्यासाठी म्हणा किंवा मन व्यक्त करण्यासाठी म्हणा. तर कोणाला प्लीज काही बोलायचं आहे, काय लिहिलेलं आहे, त्यांनी प्लीज प्रेझेंट करा. प्रगतीताईंनी हात आधीच वरती केलेला आहे, त्यामुळे थँक्स प्रगतीताई फॉर कमिंग अँड विल लाईक टू हिअर समथिंग फ्रॉम यू. येस, तर मला बोलायचं म्हणजे आय थिंक आय हॅव रजिस्टर्ड ॲज अ परफॉर्मर आणि माफी मागते सगळ्यांची, कारण यायला वेळ झाला, माझी खिचडी जरा जास्त वेळ शिजत होती. आणि खूप खूप धन्यवाद केतकी आणि शर्वरी. सर्वात आधी मराठीसाठी मला वाटतं हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल. तर आजचा जो विषय खिचडी,
त्याच्यावर एक लघुकथा लिहिली आहे, ती सादर करते. लघुकथेचं शीर्षक आहे हॅपी खिचडी दिवाळी. वय वर्ष 5. दिवाळीच्या रात्रीची पहिली आठवण. फटाके, दिवे, फराळ आणि सर्वात महत्वाची आठवण माझी सजलेली आई. दिवाळीच्या रात्रीचं आईचं रूप कधीच मनातून जात नाही. त्या रात्री आणि अद्याप वाटतं की जगाच्या पाठीवर असणाऱ्या सगळ्या स्त्रियांपेक्षा माझी आई अधिक उजवी आहे. लक्ष्मीपूजा करताना तिच्या तोंडातून निघणारी आरती अशी वाटायची जशी सरस्वतीने लक्ष्मीसाठी काहीतरी सुरेल गीत गायलं आहे. आई म्हणजे जादू, आई म्हणजे जादू, निखळ जादू. वय वर्ष 10. तीच दिवाळीची रात्र, तेच फटाके, फराळ, दिवे, स्वच्छ घर आणि तीच माझी सुंदर आई. आईने लक्ष्मी मातेसाठी गायलेलं सुरेल गीत संपल्या क्षणी पोटात उंदरांपासून ते सिंह, हत्ती सगळेच उड्या मारायचे. मग आईला जोरात आवाज लावायचा, आई ग, खूप भूक लागलीये ना, वाढ ना पान. आणि मग आमची आई पण जरा रागातच, सगळं मीच करायचं का एकट्याने? पिहू, तू काही छोटी राहिली नाहीयेस आता, पानं लाव आणि सगळं टेबलावर नेऊन ठेव. दिवाळी सगळ्यांची, माझी फक्त कामं. हे सण मुळींना बनवलेच गेलेत स्त्रियांना थकवून देण्यासाठी. तुला नाही कळायचंय आता, लग्न होऊ दे. त्या रात्री पहिल्यांदा जाणवलं की आई नेहमी तर सोबत बसायची जेवायला, पण दिवाळीच्या रात्री कधीच बसली नव्हती सगळ्यांसोबत. त्या रात्री आणखीन एक अजब गोष्ट जाणवली. आम्ही जेवत असताना स्वयंपाकघरात आई स्टूलवर बसली होती आणि कुकरला 3 शिट्ट्या आल्या. मी जेवता जेवता हळूच विचारलं, आता रात्री कुकरच्या शिट्ट्या? आजोबांनी तोंडावर बोट ठेवून गप्प राहायची खूण केली. मी गप्प पण राहिले, पण आमची आजी बडबडत होती, काहीतरी अभद्र, दिवाळीच्या रात्री कुणी हे खातं का? पण मी काय, जेवण संपताक्षणी उष्ट ताट न उचलता फटाके उडवायला फरार. वय वर्ष 15. तीच दिवाळीची रात्र आली. आता मी थोडीशी धुसफुसलेली, टीनेज माझ्या रोमातून फुटून उतू जात होता. दिवाळीची थोडीफार कामं केली आईसोबत, आईचे बोलणे खात खात लक्ष्मीपूजन पण केलं. पण तेव्हाही ना, आरती गाताना ती मला तितकीच सुंदर वाटली. पण यावेळेस त्या सुंदरतेसोबत तिची थोडीशी वाकलेली मूर्ती, चेहऱ्यावरचा थकवा, उठता बसता आजचा निघणारा पीडादायक सूर, सगळं जाणवलं. तेव्हा दिवाळीच्या रात्री ऐकू येणाऱ्या कुकरच्या शिट्ट्यांचं पण गुपित मला उलगडलं. त्यावेळेस जेव्हा आम्ही बोट चोखून वाढलेलं पान फस्त करायचो आणि बाहेरच्या फटाक्यांच्या आवाजात त्या कुकरच्या 3 शिट्ट्या अतिशय विसंगत वाटायच्या, तेव्हा आईला त्या शिट्ट्यांचे सूर पोटात लागलेल्या भुकेला शांत करणारे गीत वाटायचे. काय झालं, चक्रावलात? होय, दिवाळीच्या रात्री माझी आई खिचडी खायची. शास्त्रात निषेध असला तरीही. त्या रात्री सगळी पानं उचलून झाल्यावर मी आईजवळ बसले. का कोण जाणे, माझ्या आतल्या टीनएजर मूर्खाला असं वाटलं की आईजवळ बसावं, कारण त्या दिवशी ना आईजवळ बसून माझं मन गलबललं होतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, टीनएजर मूर्खच असतात अजूनही, आणि आमच्या वेळेस पण आणि त्याच्या आधी पण. तर पहिल्यांदा विचारलं मी तिला, काय झालं ग आई, दर दिवाळीला रात्री खिचडी का खाते तू? सगळ्यांसाठी तर पुऱ्या, छोले, पुलाव, गुलाबजाम, मग तुझ्यासाठी खिचडी का? आई खिचडीचा घास घेता घेता थांबली. तिला हसायचं होतं, पण प्राण नव्हता अंगात की हसून काहीतरी बहाणा करून टाळता यावं मला. ती म्हणाली, काही नाही ग, इतकं फराळाचं आणि सफाईचं काम करून ना वीट येतो नुसता, मग खिचडीच बरी वाटते ग खायला. त्या क्षणी सुद्धा ती मला या जगाच्या पाठीवरची सगळ्यात उजवी स्त्री वाटली आणि मी सगळ्यात डावी. खरं तर आम्ही सगळेच डावे. 15 वर्षाच्या माझ्या आतल्या क्रांतिकार्याने त्या दिवशी नव्हे तर त्या रात्रीच एक बंड पुकारला. कुठेतरी मनात अतिशय अपराधबोध वाटायला लागला होता. वय वर्ष 20. त्या दिवाळीनंतर ही 5वी दिवाळी. सगळं काही अगदी तसंच, फक्त आता सफाईसाठी एक एजन्सी बुक केली, फराळ बनवण्यासाठी एक आचारी घरी आला. आम्ही संपूर्ण घर आईसाठी नवीन साडी, माझी नवीन ड्रेस आणि सर्वांची नवीन कपडे आता ऑनलाईन मागवतो. बाबा जाऊन दिवे, फुले आणि पूजेची सामग्री घेऊन येतात.
पूजा सुरू होण्यापूर्वीच ना आता आई कुकर लावते आणि 3 शिट्ट्या घेते. अजूनही लक्ष्मी मातेची आरती गाताना ती मला सरस्वतीच वाटते आणि या जगाच्या पाठीवरची सर्वात सुंदर स्त्री वाटते. मग आम्ही सगळे डायनिंग टेबलवर बसतो. सगळे म्हणजे सगळे, आई सुद्धा. मधोमधी टेबलावर कुकर, बाजूला साजूक तूप आणि 6 वाट्यात कढी. दॅट इज इट. आई कुकरचं झाकण उघडते आणि सगळ्यांच्या पानात खिचडी वाढते. स्वतःच्या पानात मात्र अजूनही सर्वात शेवटी वाढते. ती खिचडी वाढत असताना आणि खात असतानाही ती मला या जगाच्या पाठीवरची सर्वात उजवी स्त्री वाटते. आणि सगळी उष्टी पानं आता आम्ही घरचे सर्वजण उचलतो. दिवाळीच्या रात्रीचं आमचे एक कुटुंबगान गातो. हो, कुटुंबगान. अरे आपको कुटुंबगान नहीं पता क्या? हम बताते हैं. अरे पता नहीं तो इसमें रोने वाली क्या बात है? इन आंसुओं को पोंछ दो पुष्पा, आई हेट टीयर्स. तो कुटुंबगान है, मेरे तुम्हारे सब के लिए हैप्पी खिचड़ी दिवाली. धन्यवाद. वा 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 वा. खूप खूप सुंदर. टाळ्या आणि येत राहो. संपू नये असं वाटतंय. तुम्ही किती सुंदर पद्धतीने म्हणजे उलगडा केलेला आहे. 5 वर्षापासून ते 10 तेव्हाची परंपरा, तेव्हा चाललेले काही काही किस्से आणि 20 वर्षामध्ये जे ऑनलाईन मध्ये जे बदल झालेला आहे. आता सगळं क्लिक ऑफ अ बटन मध्ये घराची साफसफाई होते आणि फराळही येतं कसली मेहनत न करता. आणि खूप सुंदर वर्णन केलं तुम्ही आईचं, लक्ष्मी म्हणून किंवा देवी म्हणून. आणि खरंच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी येते हे खोटं नाहीये. म्हणजे त्या संदर्भात एक गोष्ट मला आठवली आता, की एक जुनी गोष्ट आहे की एका गावामध्ये एका म्हणजे महाराणी असते. तिचं एकदा कडं पडतं खाली, सोन्याचं कडं खूप महागातलं असतं. तर ते बाहेर दवंडी पेटवतात की जे कोणाला सोन्याचं कडं सापडेल त्यांना महाराणी बक्षीस देईल वगैरे. तर एक स्त्री असते आणि खूप हुशार असते, साधी गरीब झोपड्यामध्ये राहणारी. तिला ते शेतामध्ये काही काम करत असताना ते सापडतं आणि ती महाराणीकडे घेऊन जाते की हे घ्या कडं. तर महाराणी खूप खुश होते. अरे वा, तुला कडं मिळालंय, आता बोल तुला काय हवंय, मी जसं प्रॉमिस केलंय तसं तुला देते, तुला काय हवंय ते सांग. ती म्हणते मला काही नको, फक्त 4 दिवसासाठी आपल्या घरातले सगळ्यांचे दिवे, अख्ख्या गावाचे दिवे बंद करा. महाराणी म्हणते बंद करा, दिवे बंद करा, हे काय मागणी आहे तुझी? तुझे नाही, 4 दिवसासाठी तुम्ही बंद करायचे दिवे पूर्ण गावाचे. ती म्हणते ठीक आहे. आणि ती म्हणण्याप्रमाणे 4 दिवसासाठी बंद होते. आणि त्यावेळी असं होतं की दिवाळी असते आणि फक्त तिच्याच घरती दिवा असतो. जेव्हा लक्ष्मी येते भ्रमण करायला तेव्हा ती बघते अरे पूर्ण गावात अंधार आहे, तर आता एकच घर उजेडाचं दिसतं, आता मी कुठे जाऊ? तर ती त्याच घरामध्ये जाते त्या महिलाच्या घरी आणि ती लक्ष्मी तिकडे जाते आणि तिला आशीर्वाद देते आणि ती म्हणते की आता कोणाच्याच घरी दिवा नाहीये आणि तू आता इथेच राहायचं कारण का माझ्याच घरी दिवा आहे. आणि तशी ती हुशारीने लक्ष्मीला आपल्या घरी ठेवते. आणि मला असं वाटतं की आपल्या आईचं स्वरूप किंवा आईचं रूप हे लक्ष्मीमध्ये आहे किंवा देवीमध्ये आहे आणि जे आपल्याला दिवाळीमध्ये प्रकर्षाने दिसतं किंवा जाणवतं. तर प्रगतीताई खूप सुंदर आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप मनापासून आणि खूप प्रेझेंट खूप छान केली. असं वाचतायत किंवा असं लिहिलं असं वाटलं नाही. त्यामुळे ऐकायला अजून मजा आली. असं वाटतं की अजून सांगा, अजून पुढे काहीतरी घडव असं वाटलं. सो थँक्यू. तुम्हाला वाटलं तर किती लाईक्स आणि टाळ्या आल्यात. बाकीचे प्रेक्षक ज्यांना लिहायचं असेल कवितेबद्दल किंवा या कार्यक्रमाबद्दल तर तुम्ही जरूर लिहा सुद्धा. कारण काही इमोजीज वगैरे काय थोड्या वेळासाठी आपल्याला दिसतात, पण तुम्ही लिहिलेल्या गोष्टी ग्रुपवरती कायम राहतील. आपला पॉडकास्ट संपल्यानंतर 24 तासासाठी ओपन असेल. तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर 2 शब्द प्रत्येकासाठी लिहिलात, कसं वाटलं, काय वाटलं, तर त्यांनाही आवडेल आणि त्यांनाही प्रोत्साहन मिळेल. आपल्या पुढच्या जे आपला विषय आहे 14 नोव्हेंबरला. आय गेस संदेशचा मीटिंग काहीतरी इंटरनेटचा इश्यू झाला असेल. येस, संदेश हॅज जॉईन अगेन. पण तोपर्यंत अजून संदेश अजून एक पार्टिसिपंट बाकी आहेत आपल्याला. प्लीज आपण घेऊया त्या पार्टिसिपंटला. थँक्यू प्रगतीताई. विल मूव्ह टू द नेक्स्ट पार्टिसिपंट प्लीज. थँक्यू. शीतल आली आहे. शीतलला करायला सांगूया का?
शीतल, इफ यू आर रेडी. शीतल देशपांडे. हा. येस येस. हो हो मी आत्ताच. हॅलो. हाय हाय शीतल, हॅलो. प्लीज. आम्हाला ऐकायला आवडेल खिचडी. खिचडी. हो. तर आजचा तुमचा विषय एकदम नवीन आणि छान होता आणि त्यामुळे आज त्या खिचडीमध्ये बरेच खिचड्या आज वेगवेगळ्या दिसल्या. बाहेर गेले त्याच्यात ट्रॅफिकमध्ये अडकले, त्यामुळे जॉईन व्हायला उशीर झाला. त्यानंतर लॅपटॉपनी खूप त्रास दिला. तो फायनली आय कुड जॉईन. तर अशी सगळ्या खिचड्यांमधून मी आलेली आहे. छान वाटलं. काही करून जॉईन व्हायचं होतं म्हणून मी म्हटलं की आज निदान उशिरा का होईना आपण जॉईन होऊया. त्यामुळे आणि प्रगतीजींचं मला ऐकायला मिळालं. दॅट वॉज रिअली नाईस. खूप छान प्रगतीजी, खूप छान प्रेझेंटेशन आणि आवडली कथा. मस्त. बाकीच्यांचं कदाचित मी मिस केलं असेल. तर ह्या विषयावर मी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय. तर खिचडी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची, जसं आता प्रगतीताईंनी सांगितलं की हो सगळ्यांच्या, आणि ती आई जी आता मला वाटतं त्यांच्या कथेतली आहे ना, ती आता आपणही तेच त्या रोलमध्ये आपण आता आलेलो होतो आणि आपण ते फॉलो करतोय. तर एनिवे, तर ती खिचडी म्हणजे मेन घटक आपले असतात ते तांदूळ आणि डाळ, सगळ्यांनाच माहितीये. तर ह्या दोघांना घेऊन मी ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय. तो जो आहे कवितेतला तो तांदूळ आणि ती जी आहे ती डाळ. बघा, प्रेम कविता आहे, बघूया. राहिली ना ती तिची, राहिली ना ती तिची, तो त्याचा ना राहिला. दोघांचा जीव असा एकमेकात गुंतला, दोघांचा जीव असा एकमेकात गुंतला. रंगात रंगून तिच्या तो, रंगात रंगून तिच्या तो, रंग आपला विसरला. पांढरा शुभ्र तांदूळ असतो, तो काही पांढरा उरत नाही, तो रंगून जातो तिच्या रंगात. तर रंगात रंगुनी तिच्या तो, रंग आपुला विसरला. शुभ्र पांढरा होता जरी, रूप सखीचे पांघरला, रूप सखीचे पांघरला. अस्तित्व हरवून तीही, अस्तित्व हरवून तीही, कवेत अति सुखावली. ती नंतर दिसतच नाही, तिचं अस्तित्व मिटून जातं आणि ती त्या पूर्ण खिचडीमध्ये मिळून जाते. अस्तित्व हरवून तीही, कवेत अति सुखावली. मिलनाची अवीट गोडी, सहू बाजूस दरवळली. नेहमीच होते ते दोघे, नेहमीचेच, डाळ काय तांदूळ काय रोजचेच आपले, आमटी भात. नेहमीचेच होते ते दोघे, तरी नाविन्य प्रत्येक वेळी. कधी मुळमुळीत सगळे, कधी मुळमुळीत सगळे, कधी मसाल्यांची फोडणी. पाहुणे राहुणे आले गेले. पाहुणे राहुणे म्हणजे कोण? कधी आपण भाज्या टाकतो, बटाटा कांदा, हे पाहुणे राहुणे आले गेले, सर्वांना आपलेसे केले. गर्दी झाली कित्येक वेळा, कधी कधी भाज्याच जास्त पडतात. गर्दी झाली कित्येक वेळा, यजमान ते सर्वांचे झाले. फक्कड अशी बनली खिचडी. हे सगळं जाऊन खिचडी मात्र फक्कड बनते. फक्कड अशी बनली खिचडी, दिसते किती साधी भोळी. पडता तिजवर दार तुपाची, पडता तिजवर धार तुपाची. लाजून तिची उजळली कांती, लाजून तिची उजळली कांती. धन्यवाद. वा, खूप सुंदर, खूप सुंदर शीतलताई. मजाच आली. सगळ्यांचं छान, सगळ्यांचं एकापेक्षा एक छान होतं. मला वाटतं अशा की पहिलं तर काही सुचत नाही आणि नंतर आपल्याला इतके छान छान वेगवेगळे प्रकार बघायला ऐकायला मिळतात की मजा येते खरंच. ही पण कवितांची खिचडीच आहे आपल्या. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या कवितांची खिचडीच आहे. सगळ्यांचं अलग अलग आहे, सगळ्यांचं अलग अलग आहे. खिचडीच करतोय आपण आज. तुमचं मी मिस केलं काका. अरे ठीक आहे, काही नाही, ऐकून घे, व्हिडिओ पाहून घे, व्हिडिओ टाकेल नक्की. तो आणि ती आणि तुम्ही जे पाहुण्यांना जे मध्येच बोलवलं ते खूप मला आवडलं. आणि पाहुणे येत जा असतात प्रत्येक वेळी खिचडीमध्ये, नवीन नवीन पाहुणे असतात, असं नाही की सगळेच एकाच वेळी येतात. आणि एकत्र आले तरी खिचडी होते, नसते तरी खिचडी होते. पण ती जी दोघांची जी साथ आहे, मला वाटतं आयुष्यात सुद्धा तो आणि ती एकत्र राहणं खूप महत्वाचं आहे. पाहुणे येऊन जाऊन करतील, कधी फरसबी असेल, कधी फ्लॉवर असेल, कधी वांगी असतील, पण ते दोघे जे आहेत त्यांनी एकमेकांना सोडू नये, असा एक सुंदर संदेश तुम्ही दिलेला आहे आणि संदेश म्हणून तो मीही घेतलेला आहे माझ्यासाठी.
त्यामुळे सुंदर कविता तुम्ही सादर केली आहे आणि मला एक कॉन्फिडन्स तुमचा आवडला. ज्या कॉन्फिडन्समध्ये तुम्ही सुरुवात केली, मध्ये मध्ये संदर्भ देत होते, मध्ये त्याचा अर्थ सांगत होते, ते जास्त रिलेटेड होतं. कधी कधी आपण वाटतं की अरे मी लिहिली आहे, लोकांना समजून जाईल, पण नाही. जेव्हा आपण सादर करतो किंवा जेव्हा प्रेझेंट करतो तेव्हा थोडासा संदर्भ, जसं प्रगतीताईच्या बोलण्यात सुद्धा येत होते काही संदर्भ किंवा काही मध्ये मध्ये सांगत होते, थोडे एक्सप्लेन करत होते, तर ते ऐकणाऱ्यांना, श्रवणीय लोकांना खूप छान वाटतं ऐकायलासाठी आणि ते जास्त उजाळा मिळतो आपल्या कवितेलाही आणि तेवढी जास्त दाद मिळते, तेवढं जास्त प्रोत्साहन मिळतं. सो थँक्यू व्हेरी मच शीतलताई. मस्त, खूप सुंदर, खूप सुंदर. अजून एक टाळ्या माझ्याकडून. छोटीशी परत अनाउन्समेंट करते की जो आपला कथेय कार्यक्रम होतो ह्याच महिन्यामध्ये, त्याची होस्ट शीतल आहे आणि स्टोरी बोलपटचा जो उपक्रम होतो 1 तारखेला, तिथे सगळंच आपण इन्क्लूड करून घेतो. पोइट्री कविता सेम झालं, स्टोरी टेलिंग, कॉमेडी सगळंच आपण घेतो. पण हा एक डेडिकेटेड स्टोरी टेलिंग साठी कार्यक्रम ठेवलाय, म्हणून त्याचं नाव ठेवलंय कथेय. आणि स्टोरीला कधी कधी जास्ती वेळ लागतो, थोडं जास्ती वेळ मिळाला तर एक कथा चांगली रंगते. त्यामुळे 8 मिनिटाचा अवधी दिलाय प्रत्येक पार्टिसिपंटला, त्यामुळे थोडेच पार्टिसिपेंट घेऊ शकतो. आणि तो मुख्य म्हणजे तो शीतल होस्ट करते ना. शीतलने ऑलरेडी बोलपटही होस्ट केलाय, आपला जो रेग्युलर ओपन माईक होतो, आणि ती सुंदर कविता करते. हे तुम्ही माझं नाव त्यात लिहून दिलंय, त्याच्यात माझं नाव लिहून दिलंय, त्यात सांगून दिलं आधीच. आणि बालदिवस आहे त्यामुळे मी एका लहान मुलाचीच गोष्ट सांगणार आहे. 14 तारखेला हा कार्यक्रम आहे. हा ऑनलाईन कार्यक्रम आहे, 14 नोव्हेंबर. आणि मी तिला हेही सांगितलं की मला 8:45 आधी रिकामी करून माझी दुसरी परत आहे एक इव्हेंट, तर तिच्यात मला जायचंय. तर ती पण बालदिवसचीच कविता आहे, कवितेवर आहे ती, तुम्हाला तिथेही जायचं. काकू, आपण प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात तुमच्यापासूनच करूया असं आपण विनंती करतो मी केतकी आणि बोलपट यांना. आणि शीतल, तू होस्ट करणार, त्यामुळे ते सुंदर आणि कॉन्फिडंट असणार ती माझ्या आत्तापासूनच खात्री आहे. आणि तू बेस्ट विशेष द्या, आमचा पहिला कार्यक्रम आहे कथेचा, त्यामुळे नक्की मी पार्टिसिपेट जरी नाही केलं तरी मी ऐकायला ऍज अ होस्ट किंवा ऍज अन ऑडियन्स म्हणून नक्की येईल. आणि मला असं वाटते प्रगतीताई असो किंवा मधुरा असो, हे ऑलरेडी स्टोरी टेलिंगचे मला वाटते आता खूप सुंदर कॉन्फिडेंटली ते करतात आणि दिग्गज आहेत, त्याच्यामुळे अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. आणि सो व्हेरी नाईस, व्हेरी थॉटफुल. आणि थँक्यू वन्स अगेन शीतल फॉर मेकिंग दिस खिचडी मोर टेस्टेबल अँड डिलिशियस टू इट. थँक्यू. छान वाटलं तुम्हाला भेटून, थोडा वेळ का होईना पण जॉईन होता आलं, त्यामुळे मजा आली. जरा महत्वाचं ते आहे जॉईन करायचं. थँक्यू व्हेरी मच. केतकी, अजूनही आपल्याकडे कोणी पार्टिसिपंट आहेत ज्यांना काही सादर करायचं आहे? विचारू शकतो कोणी आलंय, कोणाचं नाव घ्यायचं राहिलंय का, नाही तर ऑडियन्स मध्ये कोणाला निलेश करायचं असेल. निलेश कसारे सर, थँक्यू. येस, सगळे परफॉर्मन्स झाले असतील तर मग शेवटचं मी घेतो. विचारून घेते कोणी आलं असेल आणि आमच्याकडनं राहिलं असेल तर प्लीज हात वर करा किंवा अनम्यूट करा आणि सांगा, नाहीतर वी कॅन. आसावरी ताईंनी नाव दिलं होतं, आय डोंट नो आसावरी ताई आहेत का? अश्विनी शेलार, राजेंद्र कजरोळकर, गौरी रिजबत. गौरी ताई आहेत का कोणी? लेफ्ट झाली आहे तिची मीटिंग, सो आय गेस वी कॅन मूव टू निलेश. ओके ओके निलेश दादा, आपण ऐकूया. ह्याच्यामधनं ऑडियन्स मधनं कसं प्लीज हात वर करा किंवा अनम्यूट करून सांगा पार्टी. या ओके, ओव्हर टू यू निलेश सर. ओके, आता खिचडीबद्दल माझ्याकडे तसं काही नाही, कारण तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं जरी खिचडी असली तरी मला खिचडी अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे तसं काही लिहायला पण सुचलं नाही. तसं लहान असताना पोट बिघडलं की डॉक्टर सांगायचे मऊ मऊ खिचडी खा, आणि मग ते मऊ मऊ खिचडी खा म्हणायचे, पण माझ्या अंगावर कडक काटा यायचं ती मऊ खिचडी ऐकून. पण आई मला जबरदस्ती ती खिचडी खायला घालायची. पण काय व्हायचं की ते पोट बिघडल्याचं एवढं टेन्शन नाही, पण ते खिचडी खायचं मला जाम टेन्शन यायचं. आणि आज जुनी माझ्याने काही खिचडी जात नाही, म्हणजे तिचे बरेच प्रकार मी ट्राय करून बघितले. आता मगाशी काकीने जे सांगितले एकदम शाही खिचडी, ते ऐकून माझ्या तोंडाला पाणी आलं, पण मला वाटतं प्रत्यक्ष खायला मी गेलो की मला काहीतरी बिनसतं आणि मग ती खिचडी मला खावत नाही. हरकत नाही, पण खिचडी हा इंटरेस्टिंग पदार्थ आहे. जसं काकाने सांगितलं की 2 वेगवेगळे पदार्थ असतील तर मग त्या पदार्थांची खिचडी बनते. जसं की म्हणजे आपलं आयुष्य एक खिचडीच आहे. शेक्सपियर सांगतो की आयुष्य रंगभूमी आहे, तसं मी म्हणेन आयुष्य एक खिचडी आहे. इव्हन बोलपटचा ग्रुप
पण एक खिचडी आहे. इथं वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या म्हणजे अगदी काही संबंध नसलेले, संदेश मी सांगितलं की जसे संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र येतात आणि त्यांची खिचडी बनते, तर तशी ही आपली पण एक खिचडी बनलेली आहे बोलपटची. पण ह्याच्यात मेन केतकी आणि शर्वरी हे तांदूळ आणि डाळीचं पार्ट त्यांचा महत्वाचा आहे, कारण त्यांच्याशिवाय हा बोलपट होणारच नाही. त्यामुळं ही डाळ आणि हे तांदूळ एकदम कायमस्वरूपी राहू देत या खिचडीमध्ये, आणि बाकीची मग भाज्या येतील जातील, त्यांच्यानी चव बदलेल, नवीन येईल, वेगळी येईल, काही होत राहील. आपली खिचडी नेहमीच आमच्यासाठी चांगली. प्रत्येक घटक तेवढाच महत्वाचा आहे, त्यामुळे जे आले आहेत त्यांना तर यायचंच आहे परत. हो हो, त्यामुळे आपली खिचडी चांगली बनतच राहील. तर माझा आवाज येतो का? हा, तुमचा आवाज येतोय पण तुमचा व्हिडिओ हा बंद झाला. हा, व्हिडिओ, कारण काय चाललंय, आता व्हिडिओ आहे. हो, व्हिडिओ आहे, तुमचा आवाजही येत आहे. ओके. आज माझ्या बायकोचा बर्थडे आहे, त्यामुळे सकाळपासून मी बिझी होतो, आणि खिचडीबद्दल काय लिहायला नसल्याबद्दल तिच्याबद्दलच केलेली कविता एखादी तुम्हाला ऐकवावी असं मला वाटतंय. आणि तर ही कविता लग्नानंतर काही दिवसानंतर केली आहे. म्हणजे जेव्हा ती म्हणाली की आता काय, म्हणजे आता आजकाल तर तू माझ्यावर काय कविता करत नाहीस, लग्नाच्या आधी तर रोज एक करायचास. मग ही आधी कधीच्या बर्थडेला मला वाटतं काही वर्षांपूर्वी केलेली होती, तर ती मी सादर करतोय त्या निमित्तानं. कॉफी भरल्या तुझ्या डोळ्यात. कॉफी भरल्या म्हणजे आपण जसं काजळ भरतो तसे तिचे डोळे कॉफी रंगाचे आहेत, म्हणून कॉफी भरल्या तुझ्या डोळ्यात तीच जादू आज. इतक्या वर्षानंतर कॉफी भरल्या तुझ्या डोळ्यात तीच जादू आज, मोहरलेल्या गजऱ्याला अजूनही तीच लाज. कॉफी भरल्या तुझ्या डोळ्यात तीच जादू आज, मोहरलेल्या गजऱ्याला अजूनही तीच लाज. अजूनही ऐकू येते, अजूनही ऐकू येते तुझ्या श्वासातून भैरवी. अजूनही ऐकू येते तुझ्या श्वासातून भैरवी, अजूनही कोकिळ गाते तुझीच थोरवी. अजूनही कोकिळ गाते तुझीच थोरवी. अजूनही तुझ्या हास्याचं पडतं चांदणं. अजूनही तुझ्या हास्याचं पडतं चांदणं, आणि अजूनही तुझ्या पापण्यांची पडते सावली. अजूनही तुझे तसे साईसारखे मऊ हात. अजूनही तुझे तसे साईसारखे मऊ हात, आणि अजूनही तुझ्यात काहीतरी तीच खास बात, काहीतरी तीच खास बात. बस झाली कविता. क्या बात, क्या बात. वा 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 वा. थँक्यू. निलेश दादा, हा प्रश्न प्रत्येक मला असं वाटते लग्न करणाऱ्या हजबंडला असेल की कविता बायकोवर करायची कशी, काय करायचं. तर मला वाटतं तुमची कविता मी थोडी उसनी घेईल, भले तुमचं नाव देईल, माझ्या बायकोला ऐकवेल. नाव संदेश म्हणून घेईल, संदेश निलेश असं लिहून मी तिला प्रेझेंट करेल. सो थँक्यू, खूपच सुंदर वर्णन केलं. मला वाटतं की तुम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला ही कविता ऐकली तरी त्यांना नवीनच वाटेल, आणि तितकंच प्रेम त्यांना होईल. आणि बोलपट या परिवाराकडून त्यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप साऱ्या, फॉर हेल्दी अँड हॅपी लाईफ अँड डेफिनेटली तुम्ही थोडा वेळ काढून, म्हणजे बायकोचा वाढदिवस असून तुम्ही इथे आहात, हे तुमचं धाडस म्हणायला पाहिजे. हे धाडस म्हणायला पाहिजे की तुम्ही इथे आहात. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग, आणि थँक्यू व्हेरी मच. खूप सुंदर झालं. थँक्यू. थँक्यू. मग ते आसावरी ताई आलेल्या आहेत? नाही अजून? ठीक आहे. शर्वरी ताई, आम्ही तुमची वाट पाहतोय आणि तुम्ही आला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच निलेश आणि केतकी. आज सगळ्यात आधी मी तुमची माफी मागते सगळ्यांची. मी ऍक्च्युली पूर्ण शो ऐकला, त्याबद्दल माफी नव्हे, पण मी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होऊ शकले नाही, फक्त इमोजीज थ्रू रिॲक्ट होऊ शकले त्यासाठी. आणि अप्रतिम आणि चविष्ट झाली आजची बोलपटची खिचडी, आणि मी खूप आस्वाद घेतलाय त्याचा छान. तर मलाही काही सादर करायची इच्छा आहे, पण अर्थात या विषयाला धरून नाहीये, थीमना धरून नाहीये. पण एक छोटंसं गाणं आहे जे मला आज एकदम असं जाणवलं की तुमच्या बरोबर शेअर करावं. तर हे माझ्या पहिल्या मराठी अल्बमचं पहिलं गाणं आहे. सो टायटल सॉन्ग आहे, त्याचं नाव आहे सदा फुली मी प्रयत्न करते, आणि त्यानंतर छोटंसं त्याच्या मागची फन फॅक्ट असं सांगते. सदा फुली मी वाटेवरची, फुलणे मजला आठावे. सदा फुली मी वाटेवरची, फुलणे मजला आठावे.
धुंद होनी मंद सुरानी, धुंद होनी मंद सुरानी, जीवन गाणे गावे सदा फुली मी वाटेवरची, फुलणे मजला ठावे. निळी जांभळी सांज अवतरे, सोन पावली रात. निळी जांभळी सांज अवतरे, सोन पावली रात. माझ्या हृदयी होऊ लागली ताऱ्यांची बरसात. सरेल रजनी नव्या पहाटे, नवे सूर शोधावे. धुंद होनी मंद सुरानी, धुंद होनी मंद सुरानी, जीवन गाणे गावे सदा फुले मी वाटेवरची, फुलणे मजला ठावे. पहाट सरुनी चढे दिनमणी, उंच उंच गगनात. तप्त दुपारी व्याकुळ विरही, मी डुलते गात. नाही मजला तमा कुणाची, हसणे मजला ठावे. धुंद होनी मंद सुरानी, धुंद होनी मंद सुरानी, जीवन गाणे गावे सदा फुले मी वाटेवरची, फुलणे मजला ठावे. फुलणे मजला ठावे, फुलणे मजला ठावे. खूप खूप आभार सगळ्यांचे. मस्त मस्त मस्त. गरम गरम खिचडी खाताना हे गाणं ऐकणं म्हणजे जिभेला आणि कानाला दोघांनाही खूप सुंदर अनुभव. थँक्यू थँक्यू खूपच छान. सगळ्यांचे आभार. छोटीशी गोष्ट याच्या मागची सांगू इच्छिते की द थिंग इज की या गाण्याचं मी बिंदास असं म्हणजे सादर करू शकले याचं कारण फक्त मी कंपोज केलंय म्हणून नव्हे, तर ह्याचा कॉपीराईटचा इश्यू येणार नाही ह्याची मला खात्री आहे म्हणून, कारण याचे शब्द जे आहेत माझ्या आईने लिहिलेले आहेत. सो प्रीती प्रभू किंवा AKA स्वांत कुक आहे, तर तिने लिहिलेलं तिचं आणि माझं हे मिळून गाणं आहे. आणि माझ्या वडिलांचं नाव सदानंद होतं म्हणून आम्ही ते सदाफुली सो हे माझ्या पहिल्या मराठी अल्बमचं शीर्षक गीत बनलं आणि म्हणून वाटलं या निमित्ताने तुमच्या बरोबर शेअर करावं. सो थँक्यू सो मच. आणि खूप खूप मजेदार आणि खूप छान झाली आजची खिचडी आणि मला खूप चविष्ट वाटली रादर, कारण मी थोडीशी बाहेर होते शो साठी आणि मला येता येता जरा उशीर झाला, पण तरी नेव्हरदलेस आय कुड लिसन टू एव्हरीवन व्हेरी व्हेरी नाईसली. सो खूप खूप आवडलं मला सगळ्यांच्याच खिचड्या, म्हणजे वेगळे वेगळे प्रकार त्यांची, शाही असो, दाल खिचडी असो, कोणाची तुकडा बासमती होती, कोणाची आणखी पूर्ण काय म्हणतात त्याला वेगवेगळे जे येस बिर्याणी होती, तशी खूप वेगळे वेगळे प्रकार अनुभवायला मिळाले, चाखायला मिळाले. तर मग थँक्यू सो मच. ओव्हर टू यू केतकी अँड. थँक्यू. मला असं वाटतं की आता सगळ्यांचे परफॉर्मन्स संपलेले आहेत आणि जरी कोणाला असेल तर त्यांनी प्लीज हात वरती करा किंवा काही बोलायचं असेल तर सांगा. काकू तुमचं म्यूटवर आहात त्यामुळे तुमचा आवाज नाही येत आहे. मी 2 ओळी आता इथे बोलपटवर लिहिल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती मराठी मी एवढं लिहित नाही, पण ते माझे भाव व्यक्त केलेत बोलपटवर. बोलपटनी उभारला मराठी कलाकारांचा असा मंच, बोलपटनी उभारला मराठी कलाकारांचा असा मंच, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या गुणांचे माणूसरूपी धान्य गोळा केले, दिला त्यांना मंच, गोळा केले धान्य दिला त्यांना मंच. ही खिचडी अशी झाली एकत्र, ही खिचडी अशी झाली एकत्र होऊनी, खिचडी एकत्र होऊनी झळकतंय प्रत्येकाचं आपलं आपलं अस्तित्व, झळकतंय प्रत्येकाचं आपलं आपलं अस्तित्व. इथेच मी आता असलं
खूप सुंदर, आपण खूप सगळेच सुंदर. खिचडी आहे, पण आपलं Thank you. अस्तित्व आपण दाखवतोय सगळं. थँक्यू खिचडी थँक्यू असूनही व्हेरी मच. आपण वेगळे नाही झालो, म्हणजे वेगळे एकत्र होऊन आपण आपलं आपलं अस्तित्व दाखवतोय की मी हा डाळ आहे, ही तांदूळ आहे, खिचडी आहे, हा डाळ आहे, असं दाखवतोय. वा, थँक्यू थँक्यू. आणि खिचडी हा विषयच असा आहे की सगळ्यांचा जवळचा आहे आणि पटकन सुचणारा सुद्धा आहे. सो मी बोलपाट, शर्वरीताई, केतकी यांचे आभार मानतो पुन्हा एकदा की त्यांनी मला एक संधी दिली तुमच्याशी बोलण्याची किंवा तुमच्याशी संवाद करण्याची. मध्ये मध्ये मी इंग्लिशमध्ये बोलवतो, कधी मराठी बोलवतो, तर ती एक भाषेची खिचडी असं समजून मला माफ करा. आणि या विषयाला धरून मी मुद्दाम केलं असंही समजा. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन फॉर दिस लव्ह अँड सपोर्ट. आणि छान अँकरिंग केलं. थँक्यू फॉर गुड अँकरिंग. सगळ्या कलाकारांचं तर चांगलं होतच होतं. थँक्यू 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 व्हेरी मच. आणि पुन्हा शीतलसाठी शुभेच्छा देतोय. 14 तारखेला आपण कथेयन ऐकणार आहोत, त्यामुळे मला असं वाटतं ही एक सुंदर संधी आहे प्रत्येकाला पार्टिसिपेट करण्याची, ऐकण्याची. आणि ओव्हर टू केतकी ताई आणि शर्वरीताई, इफ यू वॉन्ट टू टेक इट. शीतलचे अँकरिंग खूप अप्रतिम दिसणार आहे तुम्हाला, तो चांगला अनुभव येणार तुम्हाला. नक्कीच नक्कीच. थँक्यू ऑल द पार्टिसिपेंट. मधुराताई, स्मिता, प्रगती, नेहाताई, सुनीता, शीतल, काकू, काका, सगळ्यांचे आभार की तुम्ही पार्टिसिपेट केलं, तुमचं मनोव्यक्त इथे सादर केल्याबद्दल आणि इतका वेळ दिल्याबद्दल. त्यामुळे थँक्यू 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 व्हेरी मच. आणि ओव्हर टू औषध वगैरे घ्यायचे. खूप धन्यवाद सगळे आल्याबद्दल. तुम्ही शनिवारी संध्याकाळी आलात. शनिवार संध्याकाळ खूपच लोकांची हॅपनिंग असते, स्पेशली शहरांमध्ये तरी खूप प्रेशर असतं एन्जॉय करायचं, आणि त्यात तो वेळ तुम्ही बोलपटवरती बोलपटसाठी ठेवून दिलात, तर खूप खूप आभार. आता आम्ही व्हॉट्सअप ग्रुप ओपन करू, जो जनरली आम्ही ग्रुप बंद ठेवतो टू अवॉइड स्पॅमिंग, पण कार्यक्रम झाल्या झाल्या आम्ही तो ओपन करतो आणि तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुम्हाला बोलपट बरेच कार्यक्रम करू इच्छिते, जसं लिहित राहा शर्वरी घेते, पुस्तकांविषयी गप्पा आम्ही मारतो, आणि अजून काय करतो, गझल वर्कशॉप झाला एक. तर असे अजून काही तुमच्याकडे सजेशन्स असतील किंवा तुम्ही काही घेऊ इच्छिता. आता आम्ही उठतो ना, ठीक आहे काकी, थँक्यू. उशिरा औषध वगैरे घ्यायची असतात. काही तुम्ही करू इच्छिता तर प्लीज आम्हाला कळवा. तुमचे फीडबॅक, सजेशन सगळं त्या ग्रुपमध्ये तुम्ही सांगू शकता. पर्सनली कधी बाय सगळ्यांना, बाय बाय. शर्वरी आणि मला तर कधी कनेक्ट करू शकता. आपल्या वेगळ्या वेगळ्या थीम्स असतात, तर थीमसाठी तुमच्या कुठल्या आयडिया असतील, आपण 4 तारखेला चारोळ्या करतो, त्याच्याही वेगळ्या थीम्स असतात. थीमच्या आयडिया असतील तर सांगा. आणि अजून तुमचे जे मराठी मित्रमैत्रिणी आहेत कोणी करत असेल, प्लीज त्यांच्यापर्यंत बोलपट पोचवा. आणि तुम्ही बरेच पार्टिसिपेंट्स येतात आणि ते बोलता बोलता असं बोलून जातात की मी शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली आहे, मी पुस्तक लिहिलंय, मी ब्लॉग लिहिलंय, पण नंतर तो कोणी सर्च करायसाठी कष्ट घेत नाही, असं लक्षात येतं जनरली. तर ग्रुप जेव्हा ओपन करतो तेव्हा तुम्ही जे रिसेंटली लिहिलंय, पब्लिश केलं आहे किंवा ब्लॉग असेल त्याचे लिंक शेअर करा. इंस्टाग्राम लिंक्सही शेअर करू शकतात. सो एवढंच बोलून मी थांबवते माझं बोलणं. निलेश, जसा बायकोचा बर्थडे तसं माझ्या सासूचा बर्थडे, बायको एक वेळ माफ करेल, सासू करणार नाही. माझी सासू बोलपटवरती येते, तुम्ही सगळे ओळखतातच तिला, अश्विनी वागलकर. तर आणि ते आताही आहेत, त्यामुळे मलाही जावं लागेल. सगळ्यांचे खूप खूप आभार. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. कार्यक्रम 22ला भेटूच. हो, सगळ्यांचे आभार. आणि केतकी, अश्विनी काकू, तुमचं आणि निलेश, तुमच्या बायकोला दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि 22 तारखेला भेटू, 14 तारखेलाही भेटू ऑनलाईन. सो बाय, गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. टेक केअर. बाय बाय. बाय.